ज्येष्ठ मंडळींचं स्वागत आणि आपण इथे युवक मंडळी बसलेले आहात त्यांचं पण आजच्या या शिबिरामध्ये स्वागत आहे. प्रथम सत्रामध्ये आपण काही विचार ऐकलेत. आपल्या जीवनासाठी विचार अत्यंत महत्त्वाचे असतात आणि ते विचार आपलं जीवन घडवीत असतात. पण विचाराबरोबर चिंतन पण पाहिजे. आपलं मन विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. त्या विचारांवर विचार झाला पाहिजे, एकाग्रतेने विचार झाला पाहिजे. तर तुम्ही आज सगळे इथे बसलेले आहात. आपण आजच्या या ध्यान शिबिराची दुसऱ्या सत्राची सुरुवात करूया ध्यानाने. आपण मध्ये मध्ये थोडं थोडं ध्यान करू, कारण ध्यानाचा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अभ्यास मनुष्याला पूर्ण बनवतो, परिपूर्ण बनवतो. तर आपण आज ध्यानासंबंधी काही विचार ऐकू आणि ध्यानाचा अभ्यास पण करू. तर आपण आजच्या या ध्यान शिबिराची सुरुवात ध्यानानेच करूया. जसे बसले तसेच बसा. नंतर मी एक एक स्टेप तुम्हाला पुढे सांगेल. आता फक्त डोळे बंद करा आणि मी घंटी वाजवेल. ही घंटी आहे. त्यानंतर डोळे उघडायचे, पण हालचाल नाही करायची, फक्त डोळे उघडायचे. आणि डोळे म्हणजे अगदी गच्च बंद नका करू, कारण तुम्हाला झोपायचं नाही इथे. नाही तर तुम्हाला डुलकी येईल, झोप येईल. झोपू नका. फक्त पापण्या सावकाश बंद करा. 3-4 मिनिटांनी मी घंटी वाजवेल, तेव्हा फक्त तुम्ही सावकाश डोळे उघडायचे, हालचाल नाही करायची. नंतर मी एक एक सूचना तुम्हाला देईल. सुरू. ध्यानामध्ये आपल्याला शरीर साथ देतं आणि मन पण साथ देतं. आपल्याला शरीराचं पण सहकार्य पाहिजे आहे आणि मनाचं पण सहकार्य पाहिजे आहे.
स्वामी विवेकानंदांच्या बालपणीची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो मी. अगदी छोटे होते ते, 6-7 वर्षांचे असतील. स्वामीजी नंतर खूप मोठे झाले. आज आपण त्यांना इथं ठेवून त्यांच्या गळ्यात हार घातला. ते जगदविख्यात व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जग गाजवलं आहे, गाजवतात आहे आणि गाजवत राहणार आहेत. त्यांची शक्ती एवढी मोठी आहे की ती कधी कमी होत नाही. हजारो वर्षांपासून आकाशामध्ये सूर्य तळपतो आहे आणि तळपत असताना तो सतत स्फोट होतात आहे. जसे बॉम्बचे स्फोट होतात ना, तसे स्फोट होतात आहे कित्येक वर्षांपासून, हजारो लाखो वर्षांपासून. पण सूर्याची शक्ती काही कमी होत नाही. अजूनही आपल्याला ऊर्जा देतो आहे आणि हजारो वर्ष ऊर्जा देत राहणार आहे. म्हणजे किती शक्ती असेल कल्पना करा तुम्ही. तशीच महापुरुषांमध्ये इतकी शक्ती असते, किती दिली तरी ती कमी होत नाही. त्यांच्याकडनं जी प्रेरणा मिळते, बल मिळतं, ते कधीही कमी होत नाही. फक्त आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो की नाही. जसं पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतो, फक्त आपल्या कारला ते जोडावं लागतं, म्हणजे तिथलं पेट्रोल आपल्याकडे येतं. तसंच मोठ्या माणसांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घ्यावी लागते आणि ते शक्ती, सामर्थ्य, बल घ्यावं लागतं. तुम्ही ऐकलं, ते बघितलं, मी बघितलं. स्वामी विवेकानंदांचं प्रसिद्ध वाक्य आहे, स्ट्रेंथ इज लाईफ, वीकनेस इज डेथ. जीवन म्हणजे शक्ती. शक्ती असेल तर तुम्ही जिवंत आहात, नसेल तर तुम्ही जिवंत नाहीत. आपल्यामध्ये बल पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, तरच आपल्याला म्हणता येईल की आपण जिवंत आहोत. मेलेल्या माणसामध्ये काही शक्ती नसते, सामर्थ्य नसते. काय त्याचा हात हलतो तर जसा त्याला हलवल तसा तो हलतो. त्याला आपण चितेवर ठेवून जाळून टाकतो, तो काही तक्रार करत नाही. कारण काय, त्याला विरोध करताच येत नसतो. सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बल आहे आणि ते बल आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. परंतु ते बल म्हणजे एकच बल नसतं. तुम्हाला शारीरिक बल वापरता येतं, तसं बुद्धीचं बळ असतं. बुद्धी पण बलवान पाहिजे, मन पण बलवान पाहिजे, तुमचं चारित्र्य पण बलवान पाहिजे आणि तुमची आध्यात्मिकता पण बलवान पाहिजे. हे सगळं असेल तर तुम्ही खूप मोठे होऊ शकता. आता आपण म्हणू शकतो की स्वामी विवेकानंद खूप खूप मोठे होते, पण आपण किती मोठे होऊ शकू आपल्याला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. स्वामी विवेकानंदांना पण माहीत नव्हतं ते जेव्हा लहान होते की मी एवढा जग गाजवणार आहे, हे त्यांना काही माहीत नव्हतं की नाही. परंतु ते मोठे झाले. त्यांच्या लहानपणची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्यातून तुम्हाला कळेल की मोठी माणसं कशी असतात. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण मराठीत आहे. याचा अर्थ मोठेपणाची काही लक्षणं तुम्हाला लहानपणी दिसतात. त्यावरून कळतं की हा माणूस खूप मोठा होणार आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण
ते त्यांची इतकी स्तुती करायचे. त्या काळचे खूप मोठे मोठे लोक, प्रसिद्ध लोक, ते म्हणायचे की नरेंद्र नरेंद्र नाव होतं, नरेंद्र एवढा मोठा आहे की बाकीचे म्हणजे काय तारे किंवा चंद्र आहे, हा नरेंद्र आहे ना सूर्यासारखा आहे, त्याचं तेज सूर्यासारखं आहे. आता हा तुमच्यासारखा शिकणारा मुलगा शाळेमध्ये कॉलेजमध्ये पहिल्या वर्षांना असेल ते BAच्या, पण त्यांचे गुरु म्हणायचे, त्यांचे गुरुनी त्या नरेंद्राच्या मध्ये महानता बघितली, सूर्यासारखं तेज बघितलं. ते फार नाराज व्हायचे. स्वामीजी त्यावेळी नरेंद्रनाथ होते, ते फार नाराज व्हायचे. ते म्हणायचे मी एवढं साधा, मला काही येत नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांची माझी तुलना करता तुम्ही, लोक काय म्हणतील. अरे मला आई दाखवते, देव दाखवतोय मला की तू किती मोठा आहे म्हणून. महान व्यक्तींचे गुण जे आहे ते आपल्याला लहान मुली दिसू शकतात. आपण काही एकदम मोठे होत नाही, आपलं वय काही एकदम वाढत नाही, एकेका दिवसाने वाढतं. एकेका वर्षाने आपल्या आयुष्यामध्ये वर्षाची भर पडत असते. आपलं वजन काही एकदम वाढत नाही, आपली उंची काही एकदम वाढत नाही. तुम्ही 1 फूटभर होते, आता तुम्ही 5-6 फुटात, हळूहळू सावकाश वाढते. पण ती योग्य दिशेने वाढली ना तर ती मी योग्य दिशेनेच व्यवस्थित वाढते. चुकीच्या दिशेने वाढली की तर चुकीच्या दिशेने पण ती वाढते. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात निर्णय घेणं आहे. निर्णय शक्ती आपल्या हातात आहे. आपल्याला कसं व्हायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या रेषा हातावर लिहिलेल्या नाही आहेत, तुमच्या कर्तृत्वावर आहे. कपाळावर रेषा आहेत, हातावर रेषा आहेत. ते तुमचं भविष्य सांगणार नाही. तुमचं कार्य, तुम्ही काय विचार करता, काय बोलता, कसे वागता आत्ता या क्षणाला, त्यावरून तुमचं भविष्य ठरेल तुम्ही किती महान होणार. छोटे स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ, त्यांना देवाची खूप आवड होती, ध्यान करण्याची खूप आवड होती. लहानपणापासून ध्यान करायची त्यांची प्रेरणा होती, शक्ती होती त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्याच वयाच्या मुलांबरोबर ते ध्यानाचा खेळ खेळायचे. अगदी वरची मजल्यावर जिथे कोणी जात नाही सहजासहजी, तिथे ते आपल्या मित्रांबरोबर बसले आणि ध्यान करतात आहे. आता लहान मुलं काय ध्यान करणार? ध्यान करण्याला मन शांत पाहिजे. मुलांची मनं शांत नसतात, चंचल असतात. आणि ते चंचल मन कसं काय स्थिर होणार? ध्यान म्हणजे मन स्थिर होणं. आता तुम्ही 17, 18, 19 जे काय असाल ते असाल तुमच्या वर्गाप्रमाणे. आपल्याला स्वतःविषयी विचार केला तर आपल्याला दिसेल का आपलं मन किती चंचल आहे, किती स्थिर आहे, किती स्तब्ध आहे. मन स्तब्ध पाहिजे. मनामध्ये किंचितसुद्धा हालचाल नको, कोणताही विचार यायला नको. माझ्या मनामध्ये कोणता विचार येणार मी ठरवणार, कोणीच ठरवणार नाही. कोणता विचार येऊ नये हे मी ठरवणार, माझ्या हातात आहे. मी त्याचा मालक आहे, माझ्या विचारांचा मालक मी आहे, इतर कोणी नाही. मी कसं वागायचं हे मी ठरवणार, इतर कोण ठरवणार नाही. दुसरा कसंही वागला तर मी त्याची प्रतिक्रिया मात्र मी कसा वागणार मी ठरवणार, दुसरा कोणी ठरवणार नाही. हे माझं सामर्थ्य आहे, हे माझं बल आहे, ही शक्ती आहे माझी. त्याला म्हणतात स्ट्रेंथ इज लाईफ. मग तुम्ही खरे खरे माणूस आहात. स्वामी म्हणतात मग तुम्ही खरे खरे माणूस आहात. तुमच्या प्रतिक्रिया जर चूक असतील आणि क्विक असतील, कारण नसताना कोणी तुम्हाला बोललं
तुम्हाला वाटलं की तो माझा अपमान करतो आणि तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया करता. स्वामी विवेकानंद तुमच्यात काही दम नाही आहे, तुमच्यात काही अर्थ नाही आहे, तुम्ही माणूस नाही आहे, कारण तुमच्यात ते शक्ती नाही आहे प्रतिक्रिया विचार करून करण्याची. म्हणून ते बल जे आहे ते ध्यानातून येतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण कितीतरी अवस्थांवर जगतो, सर्वोच्च अवस्था आहे ध्यानाची. मेडिटेशन इज द हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे आपण जगतो, आपण अस्तित्व आहे आपलं. आपण झोपतो ते पण अस्तित्व आहे, मरत नाही आपण. मरणं ते पण अस्तित्व आहे. जागे आहोत ते पण अस्तित्व आहे. स्वप्न बघतो ते पण अस्तित्व आहे. जे काही करतो ते अस्तित्वामुळे होतं. त्या सर्वामध्ये ध्यानाची अवस्था सर्वोत्तम आहे. स्वामीजी म्हणतात, त्यावेळी आपण आपल्यामध्ये असतो. एरवी आपण आपल्यामध्ये नसतो, आपले नसतो, इतरांचे असतो, विकारांचे असतो, वासनांचे असतो, इच्छांचे असतो, प्रतिक्रियांचे असतो. कोणी रागावला की आपण 2 ठोसे दिले का मी त्याला 4 ठोसे देतो. आपले नाही आपण स्वतःला हरवलं आहे. ही छोटी गोष्ट आहे. ज्यांनी स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं असेल त्यांना ते माहीत असेल. त्यांचे मित्र पण बसलेले आहेत, त्यांनी पण डोळे बसले आहेत, छान असे बसलेले आहेत ध्यानात. स्वामींचं तुम्ही जर मंदिरामध्ये फोटो बघितला, ध्यानाची अवस्था आहे. आमच्या रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांचा फोटो असतो. मध्ये श्रीरामकृष्णांची काही ठिकाणी मूर्ती असते. छत्रपती संभाजीनगरला सुंदर मूर्ती आहे. तुम्ही कधी आले तर तिथे जरूर तुम्ही बघू शकाल. फार सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल. मोठं मंदिर आहे, दगडाचं मंदिर आहे, 30 कोटींचं मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगर बघण्याचं एक ठिकाण आहे. दिवसभर लोक येतात बघायला मंदिर आणि आश्रम. उजव्या बाजूला स्वामी विवेकानंदांच्या गुरुपत्नी त्यांचा फोटो आहे आणि डाव्या बाजूला स्वामी विवेकानंदांचं आहे. स्वामी विवेकानंद ध्यानास्थ बसलेले आहे, स्थिर बसलेले आहेत, सरळ बसलेले आहेत. तसेच ते लहानपणी पण मांडी घालून बसले, सरळ बसलेत आणि ते ध्यान करायला लागले. बाकीची छोटी मुलं पण ध्यान करतात आहे, पण ते ध्यान करताना त्यांचं मन चंचल आहे. लहान मुलांचं मन चंचल असतं, सगळ्यांचंच मन चंचल असतं, लहान मुलांचं आणखी चंचल असतं. तर ते मध्ये मध्ये डोळे उघडून बघतात आहे. स्वामीजी जे पूर्णपणे ध्यानामध्ये स्थिर होऊन गेले, मग्न झाले. एक कोपऱ्यातून नाग आला, समोर उभा राहिला. मुलांचे डोळे किलकिले असल्यामुळे त्यांनी बघितला. आणि नाग म्हणजे सगळ्यांना कळतं काय आहे ते की नाही, तो विषधारी असतो. ते सगळे पळायला लागले आणि पळताना म्हणतात आहे, अरे नरेंद्रा पळ पळ, नाग आलेला आहे. त्याला काही झालं नाही. नरेंद्रनाथ दत्त त्याचं आडनाव होतं, त्याला काही झालं, चुपचाप तसेच बसले आहेत. यांनी खूप कोलाहल केला, काही परिणाम नाही झाला. मुलं निघून गेले. मग बघतात, डोकावून बघतात, तर त्यावेळी त्यांना दिसलं की तो नाग उभा आहे आणि थोड्या वेळाने निघून गेला. मुलं सगळे आत आली आणि ते म्हणतात, थोड्या वेळाने नंदाचे डोळे उघडले. अरे नरेंद्र, नाग आला होता, आम्ही आरडाओरडा केला, तू पळून का नाही गेला, तुला चावला असता. त्यांनी उत्तर दिलं, नाग केव्हा आला मला माहीत नव्हतं, तुम्ही आरडाओरडा केला तेही मला माहीत नव्हतं, मला कळलं नाही. तुम्ही निघून गेले तेही मला कळलं नाही, तुम्ही परत आले तेही कळलं नाही की नाही. आणि नाग निघून गेला मला काहीही माहीत नाही आहे. म्हणजे तुमचं मन इतकं स्थिर, स्तब्ध, शांत होऊ शकतं की नाही, हे आपल्या हातात आहे. फक्त एक चांगली गोष्ट तुमच्या बाबतीत आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. इथे जरा 200 मुलं बसले असतील, सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं वय तुमच्या बाजूनी आहे. तुमचं वय तुमच्या बाजूनी आहे. याचा अर्थ जी गोष्ट तुम्ही आज करू शकता ती उद्या नाही करू शकणार, परवा नाही करू शकणार, 2 वर्षांनी. तुमची ती क्षमता जी आहे, तुमची योग्यता जी आहे ध्यान करण्याची, ती जर तुम्ही आज नाही केली, त्याचा विचार तुम्ही जर आज नाही केला, तर हळूहळू
ते कठीण होत जातं. याचा अर्थ असा आहे, जो सराव तुम्ही आज करू शकता, तुम्ही अंगवळणी पडून घेऊ शकता, तुमच्या जीवनाचा हा एक जर भाग झाला, अविभाज्य भाग झाला, तर त्याचा उपयोग तुम्हाला दररोज होईल आहे. नाही झालं तर ते उलटं होईल आहे. याचा अर्थ असा नाही की आपण ध्यानाचा अभ्यासाला सुरुवात करू नये. केव्हाही सुरुवात करू शकता. जसं शारीरिक व्यायाम आहे, त्याला काही वय लागत नाही. अगदी किती तुम्ही वृद्ध झाले तरी तुम्ही व्यायाम करू शकता. तसंच ध्यानाची सुरुवात केव्हाही करू शकता. जसं तुम्ही आता 20 वर्षांचे आहात ॲव्हरेज, की नाही, म्हणजे तुमचे आधीचे वर्ष तुम्ही ध्यान नाही केलं. ध्यान काय तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्हाला कोणी सांगितलं नाही, तुम्ही कोणी वाचन नाही केलं, तुम्हाला काहीच माहीत नाही ध्यानाविषयी. कदाचित मी आज तुम्हाला प्रथम सांगतो आहे. याचा अर्थ तुम्ही आता सुरुवात करणार, म्हणजे याच्या आधी तुम्ही सुरुवात केली नाही, म्हणजे तुम्हाला तो तुमचा काळ जो आहे तो गेला. तुम्ही जर लहानपणापासून सुरुवात केली असती तर ती खूप छान झाली असती, त्याचा खूप उपयोग झाला असता. पण याचा अर्थ असा नाही की आता करू नये. नेवर लेट, की नाही. आपण कधीही उशिरा सुरुवात करत नाही, केव्हाही सुरुवात करू शकतो. मग मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या बाजूने तुमचं वय आहे. याचा अर्थ काय की अजूनही तुमचं वय कमी आहे, अजूनही तुम्ही तरुण आहात. याचा अर्थ असा आहे की तुमचं मन इतकं बिघडलेलं नाही आहे, इतकं बिघडलेलं नाही आहे. म्हणून हो तुम्हाला माहीत नाही महाराज आमचं मन किती बिघडलेलं आहे. मला माहीत आहे तुमचं मन किती बिघडलेलं आहे की नाही. मला हेही माहीत आहे की तुमच्या सवयी काय आहेत की नाही. आजकालची कॉलेजची मुलं कशी असतात, शाळेची मुलं कशी असतात. शाळेची पण सुद्धा बघा, मी इंदोरला होतो. मी ते आमच्या आश्रमाचा प्रमुख होतो आणि कॉलेजचाही प्रमुख होतो. तर ते एक दिवशी मुलगी रडायला लागली शाळेची. आमचं शाळेच्या आवारातच आश्रम आहे. वडील तिला घेऊन आले, शिक्षक पण आले. म्हटलं रडतेस कशाला तू? 6वीची मुलगी. ती खूप रडत होती, काही बोलत नव्हती. पण तिच्या बॅगमध्ये एका तिच्याच वयाच्या मुलाने पत्र टाकलं होतं. त्याला काय म्हणतात, लव्ह लेटर ना. ते लव्ह लेटर टाकलं होतं. म्हणजे इतक्या लहान वयाच्या मुलांना मुलींचं, त्यामध्ये मुली रडत होती. का तिला वाटलं, भीती वाटली की तिच्यावर आरोप येईल म्हणून. इतक्या लहान वयामध्ये त्या मुलीच्या दप्तरामध्ये त्या मुलाने प्रेमपत्र टाकलं की नाही. अशा खूप गोष्टी माझ्यापाशी आहेत, तुमच्यापाशी असतील, तुमचा तो अनुभव असेल की नाही. त्याच्यामध्ये नवीन काही नाही आहे. तरी पण मी म्हणेल की तुमचं मन अजूनही चांगलं आहे. पुढे जाऊन म्हणेल तुमचं मन अजूनही शुद्ध आहे. मी म्हणेन तुमचं अजूनही मन पवित्र आहे की नाही. तुमच्या मनात जरी वावगे विचार येत असतील, चुकीचे विचार येत असतील, अशुद्ध विचार येत असतील, तर तितके नाही आहे जितके तुम्ही मोठे व्हाल आणखी त्यावेळी येतील. या अर्थाने मी तुम्हाला म्हणतो आहे, तुमचं वय तुमच्या बाजूनी आहे. यावर तुम्ही विचार करा. जसजसे मोठे होत जातो आपण, तसतसं मन आपल्या हातातून जातं. म्हणून तुमच्या बाजूला तुमचं वय आहे, तर तुम्ही आज जो प्रयत्न करणार, इट इज नेवर लेट. कधीच उशीर झालेला नसतो. कोणत्याही क्षणापासून तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त तुम्ही किती गांभीर्याने घेता तो विषय त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हा विषय असा आहे ध्यानाचा, तेच तुमच्या गाठीशी राहील शेवटच्या श्वासापर्यंत. ते तुमचं यश आहे. दॅट इज रिअल सक्सेस. ते खरं यश आहे तुमचं. तुमच्या मनाची एकाग्रता, तुमच्या मनाची स्थिरता, स्तब्धता, शांती, हे खरं यश आहे, खरं गेन आहे, खरं अचिव्हमेंट आहे. ते तुमच्याकडून कोणीच हरवू शकणार नाही. आणि ह्याच सामर्थ्यावर माणसं महान होतात. जेवढी मोठी झाली आहे, विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्यांच्यापाशी काही बळ नव्हतं, त्यांच्यापाशी पैसे नव्हते, घर नव्हतं, दार नव्हतं, कुटुंब नव्हतं, काही रामकृष्णांपाशी काहीच नव्हतं आहे की नाही. शिक्षण पण नव्हतं. त्यांना फक्त सही करता यायची नाही. पण त्यांनी विवेकानंदांसारखे महान थोर लोक निर्माण केलेत. आज जगभर रामकृष्ण मिशनच्या शाखा आहेत. जगभर महाराष्ट्रामध्ये 6-7 शाखा आहेत. ॲफिलिएटेड सेंटर्स, त्याला मान्यवर शाखा आहेत की नाही. जो स्वतः लिहित नाही
त्याच्या नावाने, रामकृष्णांच्या नावाने सगळीकडे भारतभर जगभर शाखा आहे. ते कशाचं सामर्थ्य आहे? ते आध्यात्मिक सामर्थ्य आहे. आणि ते आध्यात्मिक सामर्थ्य कशातून येतं? ते ध्यानातून येतं. आता आपण पुन्हा ब्रेक घेऊया, पुन्हा ध्यान करूया. आता मी तुम्हाला ध्यानाची प्रक्रिया शिकवेल. पहिल्यांदा शिकवली नाही. ध्यानामध्ये शरीराची स्थिती फार महत्त्वाची असते. आसनानी न नियमः असं सूत्र आहे. आसन म्हणजे बसणं. तुम्ही आता बसलेले आहे सगळेजण. न नियमः, त्यात काही नियम नाही आहे. स्थिर सुखम आसनम. भगवद्गीतेचा 6वा अध्याय ध्यानावर आहे. त्याचं नावच आहे ध्यान योग. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. भगवान शंकराचार्य त्याचं नाव लिहिलं आहे आत्मसंयम योग. सुंदर नाव आहे. दोन्ही नावं छान आहेत. एक पारंपरिक आहे, त्यांनी दिलेलं आहे. दोन्ही नाव सुंदर नाव आहेत. ध्यान योग, आत्मसंयम योग, स्वतःवर ताबा आणा, संयम. त्यासाठी पहिले मन स्थिर होण्याच्या आधी शरीर स्थिर पाहिजे. शरीर स्थिर पाहिजे आपलं. तुम्हाला स्थिर बसण्याची सवय पाहिजे. आपण सतत हालचाल करतो की नाही? तुम्ही हालचाल की तुमचं मन पण हालचाल करतं. तुम्ही घोड्यावर बसलेले आहात आणि घोडा टपटप धावतो आहे. तुमचं शरीर किती स्थिर ठेवलं तर ते स्थिर राहणार नाही. त्या घोड्याबरोबर तुमचं शरीर पण हेलकावे खाईल. तुम्ही मोटरसायकलवर जाता, मोटरसायकल दचके खात जाते. त्याला स्प्रिंग लावलं असतं तरी दचके खाते ती. तुमच्या शरीराला पण दचके बसतील. म्हणून ध्यानाची पहिली स्थिती म्हणजे तिसरी स्थिती आहे अष्टांग योग असतो. 8 अंग म्हणजे अवयव, त्याचे भाग आहेत. पहिला आणि दुसरा यम नियम, ते आपण आता बघणार नाही आणि वेगळ्या तऱ्हेने बघू. मी आता जे बोलतो आहे ना 15 मिनिटांपासून, ते यमनियमाविषयी बोलतो आहे, फक्त वेगळ्या तऱ्हेने बोलतो आहे. आणखी वेगळ्या तऱ्हेने मी मांडेल ते. पण तिसरं जे आहे ते प्रॅक्टिस आहे, ॲक्च्युअल प्रॅक्टिस. म्हणजे शरीराची स्थिती त्या दृष्टीने. मनातले येणारे विचार, तुम्ही जे बोलता, जे वागता आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला काही वेगळं काही करावं लागत नाही. पण ध्यान करण्यासाठी वेगळी तुम्हाला प्रक्रिया करावी लागते. म्हणजे तुम्हाला ध्यान करायचं म्हणजे तुम्ही बसावं लागतं तुम्हाला. नाही, तुम्ही झोपून ध्यान नाही करू शकणार. करू शकाल पण ते फार दूरची गोष्ट आहे. तुम्ही चालत चालत ध्यान नाही करू शकणार. करू शकाल पण ती फार दूरची गोष्ट आहे, तुमच्यासाठी नाही येते की नाही. कारण एकदा तुमचं मन ताब्यात आलं, खूप स्ट्रॉंग झालं, स्वामीजी म्हणतात तुम्ही भर बाजारात ध्यान करू शकाल, जिथे गोंगाट असतो. युद्धभूमीमध्ये सुद्धा जिथे तलवारीचा खणखणाट आहे, तुमचं मन स्थिर आहे, शांत आहे, बलवान आहे, तुम्ही काही डिस्टर्ब होत नाही. सगळं जग जरी डिस्टर्ब झालं, तुम्ही मात्र शांत आहात. कारण काय? तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवला आहे. फुल तुमच्या हातात आहे, कंट्रोल आहे, फुल कंट्रोल. कल्पना करा, तुम्ही त्या स्थितीची कल्पना करा. तुमच्यामध्ये 5% जरी आलं तरी तुम्ही खरेखरी माणसं आहात. 50%, 80% तर खूपच मोठी गोष्ट झाली. पण थोडं जरी आलं, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, भगवद्गीता म्हणते. अल्प नाही, अल्प म्हणजे थोडं, सुअल्प म्हणजे अगदी थोडं. मी 5% म्हटलं आहे. म्हणजे जास्त आलं तर किती मोठी तुमची उपलब्धी आहे, अचिव्हमेंट. तुम्ही कल्पना करा. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, थोडंसुद्धा झालं अर्जुना, त्रायते महतो भयात, महान भयांपासून तुमचं रक्षण होईल आहे. तुम्हाला भीतीच वाटणार नाही. जगाची भीती निघून जाईल तुमच्यातून. जगाची काही घाबरण्याची गरज नाही आहे. फिअरलेसनेस इज लाईफ, स्वामीजी म्हणतात. निर्भय बना. मनात कशाची भीती बाळगू नका. परीक्षेची पण भीती नाही, अभ्यासाची पण भीती नाही, कशाचीच भीती नाही, कॉलेजची पण भीती नाही. आपण कशाला घाबरायचं? आपल्यासमोर काय वाघ उभा आहे? निर्भय बना, स्वामीजी म्हणतात. फिअरलेसनेस, निर्भयता. आपण सारखी भीतीने थरथर कापत असतो, जणू काय आपल्या समोर वाघ आहे.
कशाची भीती बाळगू नका, कारण ते स्ट्रेंथ आहे तुमच्या मनाची, तुमच्या विचारांची. मी बरोबर आहे, नाही मी चांगलं आहे, मी चारित्र्यवान आहे, माझं मन चांगलं आहे, माझी बुद्धी चांगली आहे, माझे विचार चांगले आहे. ह्याचं जर बळ पाठीशी असेल ना, जग तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. पण ते एकदम येत नसतं मित्रांनो. त्यासाठी परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते आणि तो विषय आवडीचा करून घ्यावा लागतो. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुम्ही आवर्जून करणार. मग तुम्हाला सांगावं लागणार नाही, गौर कर रे, ध्यान कर रे, तुला सांगावं नाही अभ्यास कर रे, परीक्षा जवळ आली रे. तुम्हाला जर अभ्यास आवडला तर तुम्हाला आईने सांगावं नाही, बाबांना सांगावं नाही, शिक्षकांना सांगावं नाही, प्राचार्यांना कोणाला सांगावं लागणार नाही. तुम्ही स्वतःहून. काही मुलं असतात जे बसतात ते उठतच नाही, अभ्यासाला बसतात, ठीक नाही. कारण काय, त्यांना तो आवडतो, त्यांना दिसत असतं, ते जागृत असतात, झोपलेले नसतात की आजच्या अभ्यासावर माझं पुढचं भविष्य अवलंबून आहे, आजच्या ध्यानाच्या अभ्यासावर माझं पुढचं आयुष्य अवलंबून आहे, माझं सुख, माझं यश, माझं अपयश या ध्यानाच्या अभ्यासावर. मग तुम्ही 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, तुम्ही सुरू करा, पहिलं पाऊल टाका, मग तुम्हाला दुसरं पाऊल टाकता येईल, मग तिसरं पाऊल टाकता येईल. म्हणजे आज आपण तेवढंच करतो आहे. जे विचार देतो तेवढे फक्त तुम्ही ग्रहण करा, मनात ठेवा. मग सगळंच काही आठवणार नाही, तुम्ही विसरून जाल कदाचित, परंतु त्याची जी गोळाबेरीज आहे, सम टोटल आहे, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे, तो तुमच्यात राहिला आहे. आजच्या ह्या सत्राने तुम्हाला एवढं जरी कळलं की ध्यान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेडिटेशन इज दिस हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. तुमच्यापैकी प्रत्येकाने जर मनावर घेतलं, मनावर बिंबवून घेतलं की आपल्याला ध्यान करायचं आहे दररोज, तुम्हाला नाही काही करता आलं, जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही विसरून जाल, घरी गेले विसरून जाल, काय ऐकलं असे कितीतरी आपण ऐकतो, पुन्हा ऐकू पुन्हा ऐकू, किती आपण मनात ठेवतो आणि किती त्याप्रमाणे वागतो हा प्रश्नच आहे. किती लोक सिन्सिअरली घेतात. वर्गात तुमचे प्रोफेसर शिकवतात, शिक्षक शिकवतात, तुम्ही किती सिन्सिअरली घेता. आईवडील सांगतात किती सिन्सिअरली घेता. आमच्या लहानपणी, म्हणजे मी अगदी लहान असताना मला आठवतं, मी कोणतंच व्याख्यान चुकत नव्हतो, कोणतंच प्रवचन चुकत नव्हतो, मी कीर्तन चुकत नव्हतो. प्रत्येक मंदिर किती गंभीर असो, उपनिषदावर म्हणून पुराण असो, कुठेही असो, वेदांत असो, किती गंभीर असो, मी लहान असो तर जाऊन ऐकायचो तिथे. माझ्या वयाचं कोणीच नसायचं, ठीक नाही, आणि असले तरी झोपून जायचे, कुठेतरी जाऊन झोपून जायचे, पण मी डोळे फाडून ते ऐकायचो. याचं कारण काय, याचं मला जे महत्त्वाचं आहे, मला त्याची आवड होती, ऐकण्याची आवड होती. ज्या गोष्टीची आवड असते किंवा आपण ती निर्माण करतो प्रयत्नाने, ते तुम्ही करालच. म्हणून काही नाही राहिलं तर तुम्ही एवढं तरी मनावर घ्या, नुसतं बसायचं आणि ध्यान करायचं. आपण एक अभ्यास करतो, तुम्ही स्थिर बसा, आहे की नाही, आणि बसून सरळ बसायचं, नेहमी सरळ बसण्याचा अभ्यास. आपला पाठीचा कणा आहे ना, स्वामी विवेकानंद म्हणतात पाठीचा कणा हा नेहमी सरळ पाहिजे. त्यातून विचार आपले जे खाली असतात, आपलं मन खाली असतं. 6 चक्र आहेत आपल्या शरीराच्या आतमध्ये, की नाही, त्याला कमळं म्हणतात. आपल्या मेंदूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे मेंदू. हा मेंदूचा इथं सहस्र कमळ, म्हणजे 1000 कमळं आहेत असं कल्पना आहे त्या, की नाही. ते सांकेतिक आहे, कारण तुम्हाला समजणार नाही एवढी, म्हणून त्या कल्पना केल्या आहेत, पण त्या फार महत्त्वाच्या कल्पना आहेत. नाही, असे 7 स्थानं आपल्या शरीरामध्ये असतात. साधारण माणसाचं मन खाली असतं, विचाराने ते वरती येतं. इथे बेंबीपाशी खालचे 3 स्थानं असतात, छातीमध्ये, इथे आज्ञाचक्र, इथे सहस्रार चक्र असतं. टेक्निकलमध्ये तुम्ही जाऊ नका, पुस्तकात आहे, तुम्ही वाचू शकता. नाही, फक्त ते माहीत असू द्या, थोडंफार माहीत असलं. नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही शक्ती असते, ज्ञान हे बल असतं. नॉलेज इज पॉवर. म्हणून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा,
त्याच्यावर चिंतन करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बदलून जा. तुम्हाला यशाच्या मागे पळावं लागणार नाही. यश तुमच्या मागे पळेल. तुम्ही काही गोष्टींचं जर पालन केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला यशच्या मागे पळावं लागणार नाही, यशाच्या मागे पळावं लागणार नाही. यश तुमच्या मागे. स्वामी विवेकानंदांच्या मागे ते कधीच यशाच्या मागे गेले नाही. कोणताच मोठा माणूस कधी यशाच्या मागे जात नसतो. तुकाराम महाराजच्या मागे ते कधीच यशाच्या मागे गेले. त्यांचं तेच महत्त्व असतं. ते यशाची पर्वाच करत नाही, पण यश त्यांची पर्वा करतं. स्थिर बसायचं, सरळ बसायचं, आहे की नाही. त्याने आपलं काय होतं, हा प्रवाह असतो विचारांचा वर जातो, आहे की नाही, मेंदूकडे जातो. नाहीतर आपलं मन खाली खाली येत जातं. पाणी खाली येतं जर आपण त्याला वर चढवलं नाही तर. तसंच मनाचं असतं. आणि शक्यतो स्थिर बसायचं. हात नाही हलवायचे, पाय नाही हलवायचे, आहे की नाही. पुष्कळांना पाय हलवण्याची सवय असते, ती वाईट सवय आहे की नाही. अशा हलवतात, ती वाईट सवय आहे. त्याने दिसतं की तुमचं मन चंचल आहे, तुमचं मन विकारी आहे. म्हणून बसल्यानंतर ती सवय असेल तर मोडून टाका, पाय हलवू नका. आता पुष्कळ लोक आले, पुष्कळ लोकांना अजूनही सवय आहे ती. आणि हात ती ठेवले एकदा, आहे की नाही, असे ठेवले, कसे ठेवा नाही का, मांडीवर ठेवा. आज काही आपण काही जास्त बघत नाही आहे, कारण आपल्याला फक्त थोडा वेळ अभ्यासच करायचा आहे. आणि त्यानंतर आपण गीता म्हणते, संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन. नाकाचं शेंडं इथे ध्यान करू नका. पुष्कळ लोक इथे ध्यान करतात. हे आज्ञाचक्र आहे, द्विदल पद्म आहे. इथं ध्यान करू नका, आवर्जून सांगतो. कारण हे ध्यान मार्गदर्शनाशिवाय केलं तर ते नुकसान करतं आपलं. म्हणून आपल्याला अत्यंत सुरक्षित पद्धत करायला पाहिजे. कारण तुम्ही मार्गदर्शनाखाली नाही आहे. तुम्हाला कोणी मार्गदर्शन करते. फक्त आज मी काही गोष्टी सांगतो आहे तुम्हाला कोणी गुरु शिकवत नाही, गुरु तुमच्या बाजूला नाही आहे. म्हणून सुरक्षित पद्धत, जेणेकरून आपलं मन शांत होईल. शांत मन सुखी असतं, शांत मन आनंदी असतं. जे अशांत असतं ते मन दुःखी असतं. गीता म्हणते, अशांतस्य कुतः सुखम. तुमचं जर मन अशांत असेल तर तुम्ही किती काही करा सुखासाठी, खा प्या मजा करा, तुमचं मन दुःखीच राहिलं आहे. असं कोण म्हणते? गीता म्हणते. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अशांतस्य कुतः सुखम. तुम्ही सुखाची कल्पनाच करू नका. जे सुख मिळतं ते सुख नव्हे, ते दुःख आहे. दुःख उत्पन्न करणारं सुख आहे. मग तुमचं मन शांत जेवढं राहील ना, तेवढे तुम्ही आनंदी राहाल. प्रचंड आनंद तुम्हाला मिळेल. आनंदासाठी तुम्हाला इकडे तिकडे धावावं लागणार नाही, आनंदाची भीक मागावं लागणार नाही. आनंद कुठे आहे? इथे आहे, तुमच्या आत आहे. बाहेर कुठेही आनंद नाही आहे. ते मनावर बिंबवून घ्या. बाहेर कुठेही आनंद नाही आहे. सांगायचं झालं तर बाहेर फक्त प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला आनंद होतो, पण ते दुःख निर्माण करतं. गीता फक्त आता तुम्हाला वेळ नाही म्हणून जास्त आपण गीतेविषयी बोलू शकत नाही, आहे की नाही. तर त्यामुळे आपल्याला मन स्थिर करायचं आहे. आणि आपण जर मन स्थिर करू शकलो, शांत करू शकलो, तर यश आहे, तो आनंद आहे, याची तुम्ही मनामध्ये जरा बिंबवून घ्या. मी तुम्हाला करायला उत्साह येईल. संप्रेक्ष नासिकाग्रसम. नासिकाचं टोक जे आहे, नाकाचं टोक जे आहे, संप्रेक्ष म्हणजे नीट बघा असं गीता म्हणते. दिशश्चा नवलोकयन. इकडे तिकडे बघू नका. दिशा म्हणजे इकडे तिकडे बघू नका. न अवलोकयन. इकडे तिकडे बघू नका. बाजूला कोण आहे, इकडे कोण आहे, मागे कोण आहे, समोर कोण आहे. तुम्ही एकटे आहात जगामध्ये. तुम्ही या जगामध्ये एकटे आले, एकटे आहात आणि एकटेच जाणार आहे, हे तुमच्यावर बिंबवून घ्या. तुमच्याकडे कोणी नाही आहे जगामध्ये. तुम्हाला कोणाची गरज पण नाही आहे. या जगामध्ये तुम्हाला सोबतीची गरज नाही आहे, साधनांची गरज नाही आहे. तुम्ही एकटे आहात, एकटे सुखी आहात. एकांत त्याला म्हणतात. मग काय लोक नाही, इतके लोक आहेत, 200 लोक बसले आहेत. या 200 तुम्ही एकटे आहात, लक्षात घ्या. जे एकटे राहतात ना ते जग जिंकतात, आणि जे गर्दीत करतात ना ते हारतात, जीवन हारतात. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर जे चालतात त्यांनी आपली स्वतंत्रता गमावलेली आहे. तुम्ही देवाचं सामर्थ्य घ्या, सत्याचं सामर्थ्य घ्या. असतोमा सद्गमय आपले ऋषी सांगतात. असताकडून सताकडे जा,
तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून उजेडाकडे जा. मृत्योर्मा मृतंगमय, मृत्यूकडून अमरत्वाकडे जा. प्रवास आपला असा असायला पाहिजे, उलटा असायला नको. प्रकाशाकडून अंधाराकडे जाऊ नका, अमरत्वाकडून मृत्यूकडे जाऊ नका, असत्याकडून सत्याकडे जाऊ, सत्याकडून असत्याकडे. तुमच्या जीवनामध्ये सत्य प्रस्थापित पाहिजे. संप्रेक्ष नासिकाग्र आणि मन शांत करा. फक्त मनामध्ये पाहिजे की हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 मिनटं करा, 5 मिनटं करा, पण करा, दररोज करा. तुम्ही जसे मोठे व्हाल ना तसं तुम्हाला त्याचं महत्त्व समजायला लागेल. मग मला असं म्हणायचं 2 मिनटं करा की 5 मिनटं करा असं मला म्हणावं लागणार नाही. तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. ते महत्त्व कळणं मनावर बिंबणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर काय करणार, तुम्ही ऐकणार आणि समजणार. म्हणून मला हे करायचं आहे, त्याचं मला काहीही कळलं नाही. ध्यान काय आहे, ध्यान कसं, काहीही कळलं नाही आहे. पण तुम्हाला जीवनामध्ये दररोज काही वेळ तरी जगाला विसरून राहता आलं पाहिजे. आजची तारीख आहे 7 तारीख आहे, आजचा रविवार आहे की नाही. आता ही वेळ आहे 11:20 की नाही. सगळं विसरा, तारीख विसरा. त्याला म्हणतात काळाचा. आपल्याकडे काळ डोक्यात असतो, मनात असतो, काळ बाहेर नाही आहे. पण हा सगळा तत्त्वज्ञानाचा दार्शनिक विषय हा. स्पेस बाहेर नाही आहे, लक्षात घ्या. पण आपण ते आपल्या प्रॅक्टिकलमध्ये कसं आणायचं बघतो आहे. तुम्ही विसरा की आजची तारीख काय आहे, आजचा वेळ काय आहे, ही कोणती वेळ आहे, तुम्ही कुठे बसलेले आहात. हा हॉल पण विसरा, तुमचा परिसर पण विसरा कॉलेजचा, बाकी सगळ्यांना विसरा. तुम्ही फक्त तुम्ही आहात, तुमचं मन आहे. तुम्ही ह्या जगाला विसरल्याशिवाय, आजची वेळ विसरल्याशिवाय, जगातल्या गोष्टींना विसरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मनाला स्थिर करता येणार नाही. त्याला म्हणतात डिटॅचमेंट. तुम्ही डिटॅच व्हा. गीता म्हणते कमळाचं पान पाण्यामध्ये असतं. तुम्ही आश्रमात आले ना, आमचे खूप कमळं आहेत. बीड बायपासला आमचा आश्रम आहे. 4 पॉइंट्स आहेत आणि त्याच्यात भरपूर कमळं आहेत. सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची कमळं आहेत आणि त्याची पानं असतात. त्याला पद्मपत्र, पद्म म्हणजे कमळ, पत्र म्हणजे पान. ते पाण्यात असतं, अगदी पाण्यात आहे, चक्क पाण्यात आहे. जसं आपण पाण्यामध्ये कापडे टाकतो ना तसं पाण्यात आहे. किंवा वॉशिंग मशीनमध्ये आपण पाणी टाकतो, साबण टाकतो, पावडर डिटर्जंट टाकतो, तसं ते पाण्यात आहे. पण पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. तसंच तुम्हाला तुमच्या मनाला कशाचा स्पर्श व्हायला नको. त्याला डिटॅचमेंट म्हणतात. फार मोठी गोष्ट आहे. ते डिटॅच्ड होते. स्वामी विवेकानंद डिटॅच्ड होते. तुम्हाला एक गोष्ट सांगेल, पण आता फक्त ती याची गोष्ट सांगतो तुम्हाला की नाही, की तुम्ही स्थिर बसा, नाकाच्या शिण्यावर बघा. आणि तुम्हाला मी याचं महत्त्व सांगितलं. आता फक्त थोडा वेळ 3-4 मिनटं मी घंटी वाजवेल्यानंतर स्थिर बसण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये कोणतेही विचार येऊ देऊ नका आणि मनातून विचार पळवायचे तसंही करू नका. त्याला म्हणतात एफर्टलेसनेस. कोणताही प्रयत्न करू नका. ध्यान करण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. मन आपोआप शांत असतं आणि ते शांत होण्याचा प्रयत्न करत असतं. आपण त्याला डिस्टर्ब नाही केलं ना, मन शांतच असतं. मग डिस्टर्ब करू नका मनाला. त्याला म्हणतात मेडिटेशन ऑफ एफर्टलेसनेस. एकदम प्रयत्न करू नका, फक्त शांत बसा. तुम्ही एकटेच आहात, तुमच्याबरोबर कोणी नाही आहे. जगात तुम्ही एकटे आहात. आणि आजचा दिवस विसरा आणि आजची वेळ पण विसरा. सुरू.
सावकाश डोळे उघडा, हालचाल करू नका, पण अगदी कडक बसू नका, रिलॅक्स. स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तित्वातल्या मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो, त्यातून तुम्हाला ध्यानाची प्रेरणा मिळेल. स्वामी विवेकानंदांनी जे भाषण दिलं सर्वधर्म परिषदेमध्ये शिकागोमध्ये अमेरिकेमध्ये, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, ते 4-5 मिनटाचं भाषण होतं. पण ते 4-5 मिनटांच्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांनी भारत काय आहे, किती महान आहे आणि असा महान देश पृथ्वीच्या पाठीवर कोणी नाही आहे हे अप्रत्यक्षपणे स्वामींनी सांगितलं. एक छोटीशी 2 वाक्य ते म्हणाले की ज्यांना कोणी आश्रय दिला नाही, ज्यूंना, पारसींना सगळ्यांनी पळवून लावलं त्यांना. आता युद्ध चालू आहे की गाझापट्टीवर, त्यांना भारताने घेतलं. दलाई लामा तिबेटमधून पळून आले, आता धर्मशाळामध्ये तिथे त्यांना, तर आमचे खूप लाड करतात हे लोक. हे हिंदूंचं वैशिष्ट्य आहे, भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. जिथे कुठलेही आश्रय देत नाही त्यांना आपण आश्रय देतो. म्हणजे जगामध्ये असं नाही आहे, जगामध्ये आपलं म्हणणारं कोणी नाही आहे, प्रत्येकजण स्वार्थी आहे. हे विश्व माझं कुटुंब आहे की नाही, हे विश्वची माझे घरं, हे माझं घर, प्रत्येकाला घर असतं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगळं जगच माझं आहे, विश्वच माझं घर आहे. असा विचार जगामध्ये नाही आहे, तो फक्त भारतातच आहे. ऐसी मती जयाची स्थिर मती म्हणजे बुद्धी, अशी ज्याची स्थिर बुद्धी आहे, पक्क त्याला माहीत आहे माझं घर एवढंच नाही आहे, सगळं जगच माझं आहे. किंबहुना चराचर आपणची जाहला. या जगामध्ये चर अचर सृष्टीमध्ये काही हालतेच, काही हालत नाही. तुम्ही हालता, ही बिल्डिंग हालत नाही. पण ज्ञानेश्वर म्हणतात मीच ते सगळं झालो आहे, जे हालत नाही ते पण मीच आहे आणि हालतं ते पण मीच आहे. हा इतका अद्भुत उच्च उदात्त विचार जगामध्ये नाही आहे. आपल्या संसदेमध्ये एक विचार लावलेला आहे, दगडामध्ये कोरलेला आहे, भारतीय दिल्लीला. नाही, फार सुंदर आहे, लक्षात घ्या. म्हणजे भारत किती महान आहे समजेल तुम्हाला. आणि त्या भारताचे तुम्ही सुपुत्र आहात स्वामीजी म्हणतात. आत्म्याप्रमाणेच भारत अनादी अनंत आणि अविनाशी आहे आणि त्या भारताचे आपण सुपुत्र आहोत. तुम्ही किती मोठे आहात, तुमचा वारसा किती मोठा आहे लक्षात घ्या. त्या भाषणामध्ये स्वामीजी सांगितलं, तो विचार सांगितला, फार सुंदर आहे, महोपनिषदातला आहे तो. अयम निज परो वेती. तुमचं मन जर उच्च नसेल तर मग ध्यान नाही करता येणार. खराब मन असेल तर खराब मनाने तुम्हाला काही ध्यान नाही करता येणार, तुम्हाला जमणारच नाही. एखादा चोर आला, तो चोरी करतो, खिसे कापतो, गुन्हेगार आहे, अपराधी मना आहे त्याचं. आश्रमात दिवसभर लोक येतात, काही लोक चर्चा करतात, बोलतात, प्रश्न असतात त्यांचे, आपण ऐकतो, सांगतो त्यांना जे शक्य असेल ते. वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. समजा त्यातला मला माहीत नाही पण तो एक अपराधी माणूस आहे, चोर माणूस आहे, त्याला म्हणलं जा रे मंदिरात जा आणि ध्यान कर. मला माहीत नाही तो चोर आहे म्हणून. तो थोड्या वेळाने परत आला, काय रे दात जमलं की नाही? मला काहीच जमलं नाही. तू काय करतो? मी चोरी करतो. आता चोरी करतो, त्याच्या मनामध्ये ध्यान करताना कोणते विचार येणार? चोरीचेच विचार येणार. आज कुठला खिसा कापायचा, कुठं जायचं, कुठे गर्दी आहे, तेच विचार येणार. तुम्ही तुमचं मन जसं असेल तसेच विचार तुमच्या मनात येणार. म्हणून तुम्हाला आधी तुमचं मन रिकामं करावं लागेल ध्यानामध्ये. श्रीरामकृष्ण म्हणायचे ध्यान करण्याच्या आधी हे आसन आहे, इथे भगवंत बसतात हृदयासनामध्ये. हृदय सर्वस्व विष्ठितम गीता म्हणते. हृदय सर्वभूतानाम, सगळ्या लोकांच्या आतमध्ये भगवान बसलेले इथे. तिथे स्वच्छ पाहिजे ते आसन. आधी घासून पुसून स्वच्छ करा म्हणतात ते. मंदिरात पूजा करण्याच्या आधी सगळं स्वच्छ करावं लागतं.
शरीर स्वच्छ करावं लागतं. शरीराच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते देवताची स्थापना करावी लागते, ध्यान करावं लागतं, प्राणायाम करावा लागतो. का की अस्वच्छ गोष्टींनी काही होत नसतं. आज आपण स्वच्छ पाणी पितो बॉटलमधलं, आहे की नाही. आज आपण स्वच्छ कपडे घालतो, स्वच्छ आंघोळ करतो, की नाही, स्वच्छ जेवण घेतो आणि सुदृढ राहण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रदूषण झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. पाणी प्रदूषित आहे, अन्न प्रदूषित आहे, सगळंच प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे. तरी पण आपण त्यातल्या त्यात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. खूप चांगली गोष्ट आहे. तसंच मन पण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचं मन जर स्वच्छ असेल, पवित्र असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला ध्यान करण्याची गरज राहणार नाही. तर बसल्या जागी तुमचं मन शांत आहे, तुम्ही ध्यानच करत आहात. स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, ते बोलता बोलता, हसता हसता, विनोद करता करता समाधीत जायचे. कारण त्यांच्यासाठी ते बोलणं चालणं हास्य विनोद नव्हता. त्यांच्यासाठी ते ध्यान होतं. प्रत्येक मुहूर्ताला, क्षणाला ते ध्यान करायचे. ते म्हणत असत, नरेंद्र ध्यानसिद्ध आहे, पण स्वामी श्रीरामकृष्ण समाधीसिद्ध होते. समाधी त्यांचा स्वभाव होता. समाधी म्हणजे काय? तुमचं चित्त स्थिर आहे, त्याला समाधी म्हणतात. हालतच नाही काही हो जगामध्ये. ते इतकं बलवान असतं की जे म्हणतील ते होईल आहे, जसं म्हणेल तसं घडेल, इतकं बलवान असतं. जग हलवून सोडतं ते इतकं बलवान म्हण. स्वामींचं ते भाषण झालं, प्रसिद्ध भाषण आहे. 5 मिनटात बोलले स्वामीजी. भाषण संपलं. 7,000 लोक बसले होते तिथे अमेरिकेमध्ये. जगातून आलेले मुख्य लोक, विद्वान लोक, महान लोक, प्रसिद्ध लोक तिथे आले होते. भाषण संपलं स्वामीजींचं आणि इतके टाळ्या वाजल्या, थांबत नाही. स्वामींनी जेव्हा नुसतं सुरुवात केली, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तेव्हा इतका टाळ्यांचा तो थांबत नव्हता. 3 मिनटं 4 मिनटं झाला. भाषण नव्हतं, ते फक्त सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका संबोधन होतं. भाषण संपल्यानंतर इतकं गोंधळ मारला तिथे. सगळे लोक असे बेंचवर उड्या मारत यायला लागले इथे स्टेजवर. स्वामीजींचा हस्तांदोलन करायला, कपड्यांना स्पर्श करायला, त्यांना बघायला जवळून. नाही काय दृश्य असेल ते. 7,000 लोक हॉलमधले येतात आहेत. स्वामींचा केवढा मोठा सन्मान आहे तो, की तुम्हाला लोक जवळून बघतात आहे, तुमच्या हाताला स्पर्श करतात, तुमच्या कपड्यांना स्पर्श करतात आहे. हा माणूस आहे कसा? पुढची गोष्ट आहे, स्वामींचे हात हस्तांदोलन करायचे ना लोक, हँडशेक, ते हात धुवायचे नाही. एका पवित्र माणसाच्या हाताला ते मी घालं. माझा हात धुण्यासाठी नाही, माझा हात पवित्र झाला पाहिजे. काय कल्पना आहे तुम्ही कल्पना करून बघा, आहे की नाही. इतक्या पवित्र माणसाला आपण हँडशेक केलेला आहे. ती पवित्रता माझ्या हातात आली आहे. आता मला हात धुवायचा नाही येतो, जास्तीत जास्त वेळ तुम्हाला हात टिकवायचा आहे. संपलं, ते गोंधळ झाला. अशावेळी एक बाई उभी होती तिथे कोपऱ्यामध्ये. तिचं नाव होतं एस के ब्लॉजेट, BLODGETT. ती हा गंमत बघत होती. मध्यवयीन बागेत होती, 40-45 वर्षाची वय असेल तिचं. ती बघत होती ती कोपऱ्यातून आणि तिला खूप मजा वाटत होती, कौतुक वाटत होतं. काय गंमत आहे, हा 29 वर्षाचा मुलगा, 30 वर्षांचा मुलगा, हा युवक, आणि याला जग डोक्यावर घेतं आहे, इतका सन्मान करतं आहे. याचं डोकं राहील का ठिकाण्यावर? पागल होऊन जाईल आहे माणूस. थोडंसं काही मिळालं, पैसा मिळाला, थोडं काही कीर्ती मिळाली, थोडं काही यश मिळालं, थोडं काही पाऊस झालं तर आपले पाय जमिनीवर राहत नाही. आपण घमंडी होतो, गर्विष्ठ होतो, वाटेल तसं बोलतो. जसं दुर्योधन होता. दुर्योधन कधीच चांगला बोलला नाही कोणाशी. कर्ण कधीच चांगला बोलला नाही. घमंडी होते ते, फार घमंड होते, अतिशय दुर्गुणी होते ते. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, हे चांडळ चौकडे म्हणतात. अतिशय दुर्गुणी, जगभराचे दुर्गुण त्यांच्यात भरलेले होते. कधीच चांगले बोलले नाही, कधी चांगले वागले नाही. आणि शेवटी महाभारत युद्ध झालं. 40 लाख लोक 18 दिवसात मेले. हा युवक 30 वर्षांचा, एवढं जग त्याला डोक्यावर घेतं आहे, याचं डोकं ठिकाणावर राहील काय? त्या बाईला काळजी वाटली. मग ती काय म्हणते, येस माय लॅड. लॅड म्हणजे लहान मुला. आता स्वामी काय लहान मुलं नव्हते, 5-6 वर्ष नव्हते, ते 30 वर्षांचे होते. तिच्या दृष्टीने जरी लहान असले तर हे लहान नव्हते, युवक होते. ती बाई म्हणते, वेल माय लॅड, वा वा वा, छान मुला, नाही, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट. हा तुझ्यावर प्रशंसेचा आणि कीर्तीचा भडीमार होतो आहे, ऑनस्लॉट. इफ यू कॅन रेजिस्ट, तू ते सहन करू शकशील. तुझी इतकी स्तुती, इतकी प्रशंसा, इतका महान सन्मान तू जर सहन करू शकशील, तू पचवू शकशील, तर यू आर इंडीड गॉड. तू मला खरोखरच ईश्वर समजेन. आता लक्षात घ्या की नाही,
माणसाचं बळ कशात असतं आहे की नाही. आणि स्वामींना असे सन्मान तर जीवनभर मिळाले, काही झाला नाही परिणाम त्यांच्यावर, जसे आहेत तसेच की नाही. ते देवपुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांना काय होणार, त्यांना त्याची किंमत, त्याची काहीच किंमत नाही आहे. या गोष्टीची काहीच किंमत नाही त्यांच्या दृष्टीने. इतका सन्मान, इतका मान, पूजा विजय काही सन्मान. आमची दररोज पूजा करतो स्वामींची, दररोज पाया पडतो त्यांच्या. याला म्हणतात चारित्र्य. थोडं काही मिळालं, थोडं काही गमावलं तर आपण कोसळून पडतो. लोक आत्महत्या करतात, मुलं आत्महत्या करतात, मुली आत्महत्या करतात. थोडं अपयश मिळालं, थोडी परीक्षा गेली, काही मार्क कमी पडले, बा जीवनात काय अर्थ आहे. याचा अर्थ काय, तुमच्यामध्ये काहीच बळ नाही आहे, तुम्हाला विचारच नाही तुमच्यामध्ये. असं होऊ देऊ नका. स्वामीजी समोर ठेवा. वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट यू आर इंडीड गॉड. मी तुम्हाला खरोखरच भगवान समजेन, ईश्वर समजेन. आणि खरोखरच ते भगवानाचे लक्षण आहे, काहीच होत नाही आहे की नाही. काय गंमत आहे बघा, आहे की नाही. तुम्हाला याच्यातून कल्पना येईल आहे की माणसं कशी घडली पाहिजेत, युवक कशी घडली पाहिजेत. मग तुमचं मन स्थिर होईल आहे की नाही. जगाचे घात प्रतिघात, निंदा स्तुती प्रशंसा, यश अपयश, जय पराजय हे जीवनाचे लक्षण आहेत. याला जीवन म्हणतात. हे जीवनभर तुमच्या समोर राहणार किंवा मागे राहणार. आपण त्याच्याशी खूप मोठे आहोत. हे फार छोट्या गोष्टी आहेत. आपण खूप मोठे आहोत. आपल्याला कोणी छोटं करू शकणार नाही. आपण इतके मोठे आहोत. आपण प्रत्यक्ष ईश्वर आहोत. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. त्यापैकी प्रत्येकजण स्वामी म्हणतात देव आहे, डिव्हाइन आहे, दैवी आहात तुम्ही. तुम्ही माणसं नाहीत. तुम्ही स्वतःला माणसं समजली तर तुम्ही माणसं व्हाल. तुम्ही स्वतःला राक्षस समजले तुम्ही राक्षस व्हाल. पशु समजले तुम्ही पशुसारखं वागाल तुम्ही. पण तुम्ही स्वतःला जर मानव नाही, मी देवता आहे, भगवान आहे, ईश्वर आहे, असं कोण उगाच म्हणत नाही आहे. आपल्या शास्त्रातलेले असे लोक निर्माण झाले, आपण ज्यांची पूजा करतो. उगाच पूजा करतो काय कोणी कोणाची, कारण ते देव आहेत. खरोखर पृथ्वीवरचे देव आहेत ते. तुम्ही कोणत्या देवाची पूजा करणार. दिव्य सगळे गुण ज्या माणसात उतरले त्याची पूजा करा, म्हणजे ते भगवंताचीच पूजा होत आहे. ते काय म्हणतात ते ऐका. नाही तुमचं जीवन पण दिव्य होईल आहे. तुम्ही पण दिव्य होऊन जाल. आणि ती अपेक्षा त्यांची असते. त्यांना फक्त स्वतः दिव्य व्हायचं नसते. स्वामीजी म्हणतात माझ्यापेक्षा हजारो पटीने माझे शिष्य मोठे व्हावेत. शिष्याद इच्छेत पराजयम. प्रत्येक गुरु म्हणतो की माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा व्हावा. वडील म्हणतात की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. तिथे ईर्ष्या नसते, हेवा नसतो, मत्सर नसतो, जेलसी नसते. माझा मुलगा मोठा झाला म्हणजे मी मोठा झालो. नाही तुम्ही शाळेचे मुलं आहात इतके. तुम्ही काही करून दाखवलं, शाळेला किती आनंद होईल आहे. तुमच्या कॉलेजला किती आनंद होईल तुम्ही कल्पना करा. आम्ही 10वीत शिकत असताना आमच्या गावातला एक मुलगा बोर्डातून प्रथम आला. त्याचे वडील काही साधारण होते. ते असतात ना हे विकणारे काही लाडू राजगिऱ्याचे वगैरे अशा प्रकारचे विकायचे ते नाही. त्यांच्या वडिलांनी स्वाभाविक आहे, मुलगा लहान मुलगा 10वीतला मुलगा बोर्डातून प्रथम आला, किती आनंद झाला असेल त्या वडिलांना. त्या पोराला घेऊन त्यांनी गावभर फिरले मिठाई वाटत. आता इतके गरीब माणूस पण त्याच्या घरचीच मिठाई होती. काय आनंद झाला असेल वडिलांना. शाळेला किती आनंद होतो, कॉलेजला किती आनंद होतो, तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या नातलगांना किती. ते फक्त तुमचं यश नसतं तर ते सगळ्यांचं यश असतं. तो देशाचं यश असतं, जगाचं यश असतं. स्वामी म्हणतात मी काय फक्त भारताचं आहे. असे पुरुष नुसतात देशाचे नसतात, ते जगाचे असतात. म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणत असतात. कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण हा जगद्गुरू होता, राम हा जगद्गुरू होता, शंकराचार्य जगद्गुरू होते, विवेकानंद जगद्गुरू होते. कारण ते सांगतात जगासाठी असतं. आता एवढ्या मोठ्या लोकांना मनात ध्यान करायचे काय, ते ध्यानच करत असतात नेहमी. जे बोलताना ध्यान करत असतात, चालताना ध्यान करत असतात. त्याला गीतेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटलं आहे की नाही. अर्जुन म्हणतो तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा बसतो आहे की नाही. गीतेच्या 18 अध्यायात आहे, पहिल्या अध्यायात आहे, दुसऱ्या अध्यायात आहे. ते 18 श्लोक आहेत. ते तुम्ही गीता वाचा. गीता म्हणजे असा ग्रंथ जगात नाही आहे असं कोण म्हणतं. मी नाही म्हणत, जग म्हणतं आहे. स्वामीजी जगभर फिरले, खिशात पैसे नाही आहे,
पण खिशात गीता असायची. पैसे नाही त्यांच्याकडे, जगभर फिरले पण पैसे न घेता फिरले. आपल्याला पैसे न घेता रस्त्यावर येता येत नाही, पैसे न घेता फिरले, पण गीता मात्र त्यांच्या सोबत असायची. गीता म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष देवाला, त्याला भगवद्गीता म्हणतात, म्हणजे भगवान तुमच्यासोबत आहेत. आज जगामध्ये गीतेचं, मी न्यूयॉर्कमध्ये की मला वाटतं न्यूयॉर्कमध्येच आहे, 10,000 मुलं मुली, किती 10,000. तिथे मी स्वतः बघितलं याच्यावर स्क्रीनवर, 10,000 मुलं मुली एका वेळी 18 अध्याय म्हणत आहेत एका सुरामध्ये. आपल्याकडे 100सुद्धा मुलं म्हणणार नाही भारतामध्ये. जी गीता भगवंतानी भारतात सांगितली तिथे त्याची कदर नाही आहे, किंवा असली तरी फार कमी आहे. अजून वेळ लागेल आपल्याला त्याची कदर. पण अमेरिकेमध्ये ती 10,000 मुलं मुली सगळे गीता म्हणतात आहे की नाही. अमेरिके संसदेमध्ये आपले मंत्र म्हटले जातात, जगभर म्हटली मंत्र जातात, वैदिक मंत्र म्हटली जातात. त्याच्या सामर्थ्य आहे. तुम्ही तुमचं जर जीवनाचं हे वाढवलं तर तुम्हाला काही भीतीच नाही आहे, काळजीचं कारणच नाही आहे. जसं मी म्हटलं की जग तुमच्या मागे येईल आहे, तुम्हाला जगाच्या मागे जायची गरज नाही. स्वामींचं जग कुत्र्यासारखं माझ्या मागे येईल आहे असं स्वामींनी म्हटलं होतं. दुसरी गोष्ट सांग स्वामी जीवनातली, ती अमेरिकेतलीच आहे. ते एकदा त्यांना लेक्चरला जायचं होतं, प्रवचनाला, आणि वेळ होत होती. त्यांच्या सगळ्या इंग्रजी शिष्या होत्या, तिचं नाव मॅकलॉड होतं पडतं, जोसेफिन मॅकलॉड. ती म्हणजे स्वामी उशीर होऊन आला, वेळ झाली आहे, अजून बाहेर काय येत नाही आपल्या खोलीतून. म्हणून ते गेले, आत गेले. ती बाई दारापाशी उभी राहिली, स्वामीजी बाहेर काय येत नाही. स्वामींच्या खोलीमध्ये एक मोठा आरसा होता, फुल साईजचा आरसा होता. स्वामीजी तिथे त्या आरशासमोर उभे आहेत आणि आपले कपडे ठीकठाक करतात आहे. जसं कोणी जायला जर आपलं व्यवस्थित करून घेतो ना, फेटाटीक करतात आहे, ठीक व्यवस्थित करतात आहे, आणि मागे वळतात आहे आणि पुन्हा जातात, पुन्हा मागून पुन्हा त्या आरशाकडे जातात, पुन्हा ठीक करत आहे. ते बाईला कळेल ना, त्या मॅकलॉडला कळेल ना स्वामी असं का करतात आहे. ते काय आपल्या रूपाच्या मोहात पडलेले आहेत. आम्ही तर साधारण माणसं आहोत, आपण आपल्या रूपाच्या मोहात पडतो, आपल्या व्यक्तित्वाच्या मोहात पडतो. तर स्वामीजी तसेच पडले आहेत. ते पुन्हा पुन्हा जातात आरशाकडे, पुन्हा परत येतात. आपणही असाच विचार करू, हा काय प्रकार आहे की नाही. कितीदा बघणार आरशामध्ये. स्वामीचं लक्ष अचानक त्या बाईकडे गेलं, जोसेफिनकडे गेलं. आणि जोसेफिन, स्वामीजी वेळ झालेली आहे लेक्चरची, तुम्हाला निघायला पाहिजे, आता निघायला पाहिजे होतं आपण. मला मलाही माहिती आहे, पण मी काय करू, माझं मन शरीरामध्ये येतच नाही. मी प्रयत्न करतो आहे, माझं मन शरीरामध्ये, आणि मी बोलणार कसा की नाही. माझं मन ध्यानात लीन झालेलं आहे, आता ते बाहेरच येऊन नाही राहिलं आहे. म्हणून मी कपड्याकडे लक्ष देतो, माझ्याकडे लक्ष, जेणेकरून माझं लक्ष तरी शरीरावर मन येईल आहे. बघा काय ध्यानाची अवस्था असेल ती की नाही. श्रीरामकृष्ण, मी पाणी पिईन, मी पुरी खाईन, मी अमुक ठिकाणी असं म्हणत ते ध्यानातून मन खाली आणण्याचा प्रयत्न करायचे. आपलं एवढी उंची गाठता येईल की नाही माहीत नाही मला, तुम्हालाही माहीत नसेल. जसं मी म्हटलं की तुमच्यामध्ये कोण महान बसलं आहे मला कोणालाच माहीत नसतं. स्वामीजींना कुठं माहीत होतं की तेवढे महान होते, त्यांची पूजा होईल म्हणून. रामकृष्णांना कुठं माहीत होतं जगभर त्यांची पूजा केली जाईल म्हणून, आहे की नाही. जगभर त्यांच्या जीवनातल्या घटना सांगितल्या जातात. स्वामींचे विचार आज भारताबाहेर पसरलेले आहेत की नाही. पण त्यांना कुठे माहीत होतं, तुम्हाला कुठे माहिती आहे तुम्ही कोण आहात म्हणून. तुमच्यामध्ये किती दडलेले आहे. स्वामी म्हणतात तुमच्यात काय शक्ती दिली तुम्हाला कुठे माहिती आहे. पण तुम्ही योग्य तऱ्हेने ती त्याला लावली तर ती सगळं प्रकट होईल आहे. कोणती गोष्ट बाहेरून येत नाही आहे, ते आतून बाहेर जाते. जे काही आहे तुमच्यामध्ये ते आत आहे. फक्त ध्यान एक साधन आहे. त्या ध्यान साधनांचा तुम्ही उपयोग केला तर हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनावर नियंत्रण येईल आहे. लक्षात घ्या, आज आपल्या जीवनावर नियंत्रण नाही आहे. आपण आउट ऑफ कंट्रोल आहोत की नाही. आउट ऑफ कंट्रोल आहे. आपल्याला अभ्यास करता येत नाही आहे, आपल्याला घरी नीट वागता येत नाही, आईशी नीट वागता येत नाही, वडिलांशी नीट वागता येत नाही, शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांशी नीट वागता येत नाही, आपल्या वर्गामध्ये नीट वागता येत नाही, पटांगणात नीट वागता येत नाही, रस्त्यावर नीट वागता येत नाही. कसं बोलायचं कसं वागायचं हे आपल्याला माहीत नसते. आपण उद्धटपणा करतो, मोठ्यांचा सन्मान नाही करत. याचा अर्थ आपल्यावर नियंत्रण नाही आहे. दुर्योधनाचं आपल्या मनावर नियंत्रण नव्हतं.
कर्णाचं आपल्या मनावर नियंत्रण रावणाचं नव्हतं, म्हणून त्याने सीतेनं पळून गेला. रावण प्रसिद्ध झाला, रावण जगद्विख्यात झाला, पण तो वाईट माणूस आहे म्हणून विख्यात झाला. त्याचा आपण पुतळा जातो दसऱ्याला. दुर्योधनाचं नाव कोण ठेवत नाही, आहे की नाही? कारण तो वाईट माणूस होता. कर्ण वाईट माणूस होता, शकुनी वाईट माणूस होता. म्हणजे त्याचं मन वाईट होतं, त्याचे विचार वाईट होते, त्याचं आचरण वाईट होतं. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात आहे, आणि नक्की तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमचं आचरण बदलवा, वागणं बदलवा, विचार बदलवा, बोलणं बदलवा. स्वामीजी म्हणतात ते जर तुम्ही बदलवलं तर तुमचं रक्षण हजारो लाखो देवदूत करतील. हे स्वामीचे शब्द आहेत, लक्षात घ्या. तुमचं रक्षण तुम्ही कराल. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादेत. गीता म्हणते 6वा अध्याय, ध्यानयोग आहे तो. तुमचा उद्धार तुम्ही करा. नात्मानम अवसादयेत, न आत्मानम अवसादेत. स्वतःचं नुकसान तुम्ही करू नका, स्वतःचं नुकसान स्वतः करू नका. स्वतःला पाडू नका, स्वतःला पडू देऊ नका, स्वतःला पतन होऊ देऊ नका, नाही नाल्यात पडू नका, आहे की नाही? उभे राहा. उद्धरेत, सुंदर शब्द, उद्धार करा. तुम्ही स्वतःचा उद्धार करा. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत. कसं करणार तुम्ही ते म्हणतात तुमचा कोणी मित्र नाही आहे जगामध्ये, आणि तुमचा जगामध्ये कोणी शत्रू पण नाही आहे. तुमचा शत्रू कोणी नाही जगामध्ये. तुमचं वाईट कोणी करत नाही, तुम्ही स्वतःचं वाईट करता, तुम्ही स्वतःला मदत करता. उद्धरेदात्मनात्मानं 5वा आणि 6वा श्लोक आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत. अर्जुना, स्वतःचा उद्धार तू स्वतःच कर. आत्मदीपो भव, भगवान बुद्ध म्हणतात की नाही? तुम्ही स्वतःचे दीपक बना, प्रकाश, तुम्ही स्वतःला प्रकाशमान करा. नात्मानमवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात. रिपू म्हणजे शत्रू, बंधू म्हणजे मित्र. तुम्हीच तुमचे मित्र आहात. या जगामध्ये तुमचा कोणी मित्र नाही आहे, तुम्हाला मित्राची गरज नाही आहे. देव तुमचा मित्र आहे, देव तुमच्या पाठीशी आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. देव तुमच्या मागे इकडे आहे तिकडे तुमचा हात धरून चालवतो आहे, तुम्हाला मदत करतो आहे. तुम्हाला कोणाची मदत नाही आहे, गरज नाही आहे. आणि जेव्हा मदत येते तेव्हा तुम्हाला ते मदत असते कोणाची? देवाकडनं आलेली असते. मी बोलतो आहे तुम्हाला तुमच्यासमोर, आहे की नाही? मी कोण आहे? कोणीच नाही आहे की नाही? काहीतरी आपल्याकडनं घडायला पाहिजे, सत्कार्य घडायला पाहिजे, काहीतरी चांगलं बोलायला पाहिजे. कोणाला आपलं जर शहाणे करून सोडावे सगळेजण, जे आपणाशी ठावे ते लोकांनी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळेजण, समर्थ म्हणतात, आहे की नाही? तुम्हाला जे माहिती आहे इतरांना सांगा, सगळ्यांना शहाणं करून सोडा. हे आपलं कर्तव्य असतं, काही कर्तव्य पार पाडावे लागतात. पण तुम्हाला खरं सहाय्य कोण करतो? तुमचा आतला देव करतो आहे, लक्षात घ्या. तुम्हाला कोणाची, आणि शत्रूसुद्धा दुसरं कोणी नाही आहे. तुम्ही तुमचंच नुकसान स्वतः करता. तुमचं नुकसान कोणीही करत नाही आहे की नाही? समजा अमेरिकेचं नुकसान होत असेल तर अमेरिकेचं नुकसान करतो, अमेरिका स्वतः करते, आहे की नाही? पाकिस्तानचं नुकसान होत असेल, कोण करते पाकिस्तान नुकसान? स्वतः पाकिस्तानी स्वतः नुकसान करतात आहे. बांगलादेशचं नुकसान झालं असेल तर कोणी केलं आहे? ते बांगलादेशने स्वतः नुकसान केलं आहे. मालदीवचं नुकसान झालं तरी कोणी त्यांनी स्वतः केलं आहे. लंकेचं नुकसान झालं कोणी लंका केलं. आपले सगळे शेजारी आहेत ते. थोडंफार तुम्हाला माहीत असेल तर लक्षात येईल आहे की नाही? एवढा भारतासारखा मोठा दोस्त आहे, चांगला माणूस आहे, त्याच्याशी सगळे शत्रुत्व करतात आणि स्वतः नुकसान करून घेतात. म्हणून लक्षात घ्या, तुमच्यासाठी कोणालाही दोष देऊ नका, स्वामीजी म्हणतात की नाही? कोणालाही दोष देऊ नका. स्वतः दोष स्वतःच्या अंगावर घ्या. माझ्या चुकीमुळे मी करतो आणि तुम्ही बरोबर होऊन जा. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. बंधुरात्मात्मनस्तस्य ते येनात्मैवात्मनो जितः. हा ध्यानाचा श्लोक आहे, त्याचं नावच आहे ध्यानयोग आहे की नाही? ते म्हणतात मग तुमचा मित्र कोण आहे, तुमचा शत्रू कोण आहे की नाही? आत्मैव ह्यात्मनो बंधू. तुम्हीच तुमचे मित्र आहात. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. तुम्हीच तुमचे शत्रू आहात. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. तुम्ही तुमचे मित्र केव्हा व्हाल? तुम्ही स्वतःवर नियंत्रण घ्या, तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल तेव्हा तुम्ही तुमचे मित्र व्हाल. आणि तुम्ही तुमच्यावरचं नियंत्रण काय करते बाहेर पडाल तर तुम्हीच तुमचे शत्रू व्हाल.
तुमच्या जीवनावर तुमच्या विचारांवर तुमचं नियंत्रण पाहिजे, तुमच्या वागणुकीवर तुमचं नियंत्रण पाहिजे, तुमच्या बोलण्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. मोठ्यांचा कधी अपमान करू नका, ते तुमचं नुकसान करेल, लक्षात घ्या, आहे की नाही. जे तुमचे ज्येष्ठ आहेत वयाने आणि अधिकाराने, त्यांच्याशी नेहमी नम्र वागा, त्यांचे आशीर्वाद घ्या. आपल्याला जीवनामध्ये आशीर्वादाची गरज आहे. मोठ्या माणसांच्या आशीर्वादाची आपल्याला खूप गरज आहे. जगात खूप महान लोक आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे. आपलं रक्षण करणं फार कठीण आहे. स्वामीजी म्हणतात, तुमचं रक्षण तुम्ही स्वतः कराल. हजारो लाखो देवदूतांप्रमाणे तुमचे चांगले विचार, चांगलं वागणं, चांगलं बोलणं रक्षण करेल. त्याच्या उलट स्वामीजी म्हणतात, तुमचे चुकीचे विचार, चुकीचं वागणं, चुकीचं बोलणं, हे जसा वाघ असतो आपल्या भक्ष्यावर झडप घालतो आणि त्याचा चेंदामेंदा करून टाकतो, त्याचप्रमाणे तुमचं चुकीचं वागणं, हे चुकीचं बोलणं, चुकीचे विचार, हे तुमचं नुकसान करतील. म्हणून नुकसान होऊ देऊ नका, त्याची काळजी घ्या. तुमचं नुकसान व्हायला नको कोणत्याही प्रकारे. म्हणजे तुमच्या मनाचं नुकसान व्हायला नको, की नाही, तुमच्या बुद्धीचं नुकसान व्हायला, तुमच्या चारित्र्याचं नुकसान व्हायला. ते फार महाग पडतं बघा. शेवटी लोक जीव देतात, सगळं काही आहे, प्रचंड संपत्ती आहे. शेकडो उदाहरणं आहेत, हजारो उदाहरणं आहेत की सगळं काही आहे, कशाचीच कमी नाही आहे. प्रसिद्धी आहे, पैसे आहे, काय आहेत, लोक शेवटी मरतात, जीव देतात, आत्महत्या करतात. कारण काय, त्यांना कळतं की आपण काय अपयशी आहोत. सगळं आहे पण त्याचा काहीही उपयोग नाही आहे. अशी पाळी कोणाच्या जीवनात येऊ शकते, पण अशी पाळी कधी संतांच्या जीवनात येत नाही, हे लक्षात घ्या. संत कधी चुका करत नसतात. तुकारामाने कधी चुका नाही केल्या, समर्थांनी चुका नाही केल्या, ज्ञानेश्वर महाराजांनी चुका नाही केल्या, विवेकानंदांनी चुका नाही केल्या. मोठी लोक चुका करत नसतात, आहे की नाही. आणि ते कधी आत्महत्या पण करत नसतात, लक्षात घ्या. कारण त्यांना काय बरोबर आहे, काय करायला पाहिजे पक्कं कळलेलं असतं, आणि काय करायला नाही पाहिजे ते पण पक्कं कळलेलं असतं. तुमच्यापैकी प्रत्येकजण, हे सोपी गोष्ट आहेत का समजण्यासाठी, काही रॉकेट सायन्स नाही आहे की समजायला फार अवघड आहे, अतिशय सोपी आहे. आपल्याला काही जखम झाली ते आपण पटकन हालचाल करतो, डॉक्टरकडे जातो आणि ती जखम ड्रेसिंग करून घेतो. कारण काय, ते फार आवश्यक गोष्ट आहे, नाही तर आपलं नुकसान होईल आहे. दातामध्ये दुखायला लागले आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर फार दुखतो आहे, डॉक्टर काही झालं तर आपण ऑपरेशन करून घेतो. माझे 2 ऑपरेशन झाले पोटाचे, आहे की नाही. फार कठीण होते ते, पण करून घ्यावे लागले, कारण ते आवश्यक आहे. ऑपरेशन म्हणजे काय गंमत नसते, त्रास होतो, खूप त्रास होतो, त्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं, पण ते आवश्यक आहे म्हणून करायलाच पाहिजे. तसंच तुम्ही आता लहान नाही आहात, तुम्ही आता बरेच वयाचे आहात, तर तुमच्यापैकी प्रत्येकाला कळलं पाहिजे. लहान मुलांना सांगतो आपण, अरे असं करू नको, असं कर, तुम्हालाही त्याचप्रमाणे सांगता आलं पाहिजे. पण आपलं मन एवढं मोठं झालं पाहिजे की आपल्या मनानेच आपल्या ते म्हणतात आपलं मनच आपलं गुरु झालं पाहिजे. हे गुरु केव्हा होईल, जेव्हा तुम्ही श्रवण कराल, चांगले विचार ऐकाल, चांगलं पठण कराल, आणि चांगल्या गोष्टी बघाल. शृण्वन्तु, ते शांती मंत्र आहे, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा. आपले प्राचीन ऋषी हजारो वर्षांपासून, भारताचं आयुष्य वर्षामध्ये मोजू नका, शेकड्यामध्ये मोजू नका, हजारमधून ते हजारो वर्ष, लक्षात घ्या. हा फार प्राचीन देश आहे. 2च देश जगात प्राचीन आहेत, चायना आणि भारत. पण चायनामध्ये समृद्धी नव्हती, त्याच्यामुळे सगळे आक्रमणं भारतावर झाली. कारण भारतामध्ये प्रचंड समृद्धी होती. सोन्याचा धूर निघत असे, दुधाम शहदाचे मधाचे नद्या वाहत असत, असं वर्णन आहे. अत्यंत महान देश होता हा. आक्रमणं झाली की नाही, शतकानुशतके झालेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतीमध्ये झाले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानातलं वचन आहे ते. तुम्ही पुरून उरता की नाही, या जगाच्या आव्हानाला तुम्ही तोंड देऊ शकता की नाही. स्वामीजींना किती आव्हानं तोंड द्यावं लागलं, पुरून उरले. भारताला किती आव्हानाला तोंड द्यावं लागलं. आज जगाला आव्हानाला तोंड देऊन उरणारा फक्त एक भारत देश आहे, बाकी सगळे तबाह झाले. 50 संस्कृती फक्त 2च संस्कृती आहे, चायना आणि भारत. चायना राहिलाच नाही आहे, पण भारत अजूनही भारत आहे. अजूनही आध्यात्मिक देश आहे, अजूनही संतांची परंपरा आहे, अजूनही आध्यात्मिक परंपरा आहे.
जर स्वतःविषयी ध्यान पाहिजे जगातल्या सगळ्या लोकांना भारतात यावं लागेल आणि भारतातच येतात. ते जगात कुठेच नाही. तो चायनाकडे जाणार नाही, तो ऑस्ट्रेलियाकडे जाणार नाही, इंग्लंड नाही, अमेरिका कुठेच नाही, फक्त भारत देश आहे. स्वामीजी भारताची भूमी, इथला धुळीचा कणसुद्धा पवित्र आहे. जेव्हा स्वामीजी परत येत होते 4 वर्षांत तिथे कार्य करून अमेरिकेमध्ये, तेव्हा त्यांच्या विदेशी शिष्यांनी विचारलं, स्वामीजी आमची इथली समृद्धी बघितली, तुम्ही इतका विकास बघितला, आता तुम्ही तुमच्या भारतात देशात जाणार, तिथे सगळं मागासलेपण आहे, गरिबी आहे, आणखी काय सगळ्या जगभराच्या दोष तिथे आहेत. आज तुमच्या भारतकडे बघण्याची दृष्टी कशी असेल? स्वामींनी दिलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, मी ज्यावेळी आलो इथे त्यावेळी माझं भारतावर फार प्रेम होतं. माय इंडिया, स्वामीजी म्हणाले, छाती फुगून नाही त्यांची, माय इंडिया, माझा देश. आणि जेव्हा मी हा तुमचा देश बघितला, इथली संस्कृती बघितली, तेव्हा मला लक्षात आलं की माझा देश तीर्थक्षेत्र आहे, पिलग्रीम सेंटर आहे. माझ्या देशाच्या धुळीचा कणसुद्धा पवित्र आहे. मला आता माझ्या देशाची हवासुद्धा पवित्र आहे. कारण त्यांनी जेव्हा बघितलं जगामध्ये काय आहे, तेव्हा तिथलं भारत किती महान आहे त्याचं तुलनेने त्यांना समजलं. भारत अत्यंत महान देश आहे आणि त्याचे तुम्ही सुपुत्र आहात. या देशाचा आपलं शास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्ती इतका महान व्हायला पाहिजे की त्याच्याकडे बघून जग शिकेल, असा श्लोक आहे संस्कृतमध्ये. तर तुम्हाला एवढं महान व्हायचं आहे, त्यामुळे छोटं होऊ नका, सामान्य होऊ नका. डोंट बी कॉमनर. काय सगळे जग आहे तसे तुम्ही आहात, कशाला ते काय, त्याचं काय विशेष आहे? खाता पिता झोपता, पैसे कमावता, घर बांधतात, काय विशेष आहे त्याच्यामध्ये की नाही? त्यात काही नाही. स्वामी म्हणतात तुम्ही मेल्यासारखेच आहात, आहे की नाही? दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स. जे जगाचा विचार करतात, जगाच्या श्रेष्ठत्वाचा विचार करतात, स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न, ते खऱ्या अर्थात जिंकतात. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. बाकीचे लोक मेल्यासारखेच आहेत, त्यांना जमीन तर समजूच नका. तुम्ही स्वतःला मोठं करू शकता, महान करू शकता. तर तुम्ही किती महान होणार कोणाला सांगता येत नाही आहे. पण नक्कीच प्रत्येकामध्ये दिव्यत्व आहे, प्रत्येकामध्ये देव आहे असे संत सांगतात, शास्त्र सांगतात, विवेकानंद सांगतात, सगळं जग सांगतं, जगातले महान लोक सांगतात. फक्त तुम्हाला ते प्रकट करावं लागेल, तुला मॅनिफेस्ट करावं लागेल. ईच सोल इज पोटेन्शियल डिवाइन. द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी बाय कंट्रोलिंग नेचर, नॉलेज, बाय सायकिक कंट्रोल, बाय डिवोशन, बाय सेल्फलेस वर्क. दिस इज द ऑल रिलिजन. बाकी सगळं गौण आहे, सेकंडरी डिटेल्स असं स्वामीजी म्हणतात. तुमच्यामध्ये सगळी संभाव्यता आहे, पोटेन्शियलिटी आहे, तुम्ही महान बनू शकता. फक्त मोठ्या लोकांचा काय करे कास धरा, त्यांच्या विचारांची कास धरा. तुम्हाला पुस्तकं देण्यात येतील आहे स्वामी विवेकानंदांवरची, ती पुस्तकं वाचा. एक एक विचार असे किती आमच्याकडे व्याख्यान होतात, खूप मोठे झाले ते गायकवाड वगैरे ते खूप मोठे झाले. ते जगभर त्यांचं ते स्वच्छताचं ते करतात, ते सगळे मोठे मोठे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहेत. ते कोल्हापूरचे आहेत ते. आणि त्यांच्या व्याख्यानात ते म्हणतात की आमच्याकडे ते कमिशन वाले होते, ते म्हणतात मला परीक्षापासून पास होता येत नव्हतं, आणि फेल व्हायचो. स्वामी विवेकानंदाचा एक विचार वाचला आणि ते आता ते इन्कम टॅक्सचे कमिशनर आहेत, आहे की नाही? एक विचार स्वामीजींचा तुमच्या जीवनामध्ये महान परिवर्तन घडवून आणले, आहे की नाही? लक्षात घ्या. म्हणून असं साधं काहीतरी जगतात आहे, काहीतरी गप्पा मारतात, ते फालतू गप्पा मारतात, फालतू वागतात. कारण तो तसा मित्र वागतो, तुमचा मित्र तुम्हाला बिघडवतो आहे की नाही? तो मित्राची साथ सोडाच, त्याची साथ, त्याची काही गरज नाही आहे की नाही? तुमचे मित्र चांगले हवेत. कर्णाने दुर्योधनाला बिघडवलं की दुर्योधनाने कर्णाला बिघडवलं सांगता येईल, दोघांनी एकमेकांना बिघडवलं, आहे की नाही? त्यामुळे तुमचे मित्र खूप चांगले पाहिजेत. भगवान बुद्ध म्हणतात कोणी नसेल तुम्ही एकटं चाला, पण वाईट मित्रांपेक्षा, आहे की नाही, एकटं चालणं केव्हाही चांगलं. सोबत नको तुम्हाला कोणाची. तुम्ही इतक्या लवकर बिघडू शकता वाईट संगतीने, त्याला तुम्हाला काही करावं लागत नाही. तसंच सत्संगतीने चांगलं असेल, तुम्ही काही न करता तुम्ही आपोआप चांगले व्हाल. मदत घ्या, मदत घ्या. आज तुम्ही इथे बसले आहात, गेल्या 1.5 तासांपासून, सकाळपासून बसले आहात. तुमच्या आधी तुमचं पहिल्या सत्रामध्ये प्रशांत पप्पलने तुम्हाला खूप चांगले विचार दिले, आता बसले आहात, आहे की नाही? हे फार महत्त्वाचं आहे. एक एक वाक्य, एक एक विचार महत्त्वाचा आहे. त्याने तुमचं जीवन घडेल, तुम्ही मोठ्या संकटापासून वाचाल. नाही तर तुम्हाला वाचवणारं आणि तुम्हाला मोठं करण्याच्या जगामध्ये दुसरं काही नाही, फक्त विचार. स्वामीजी म्हणतात विचारच आपल्या जीवनाचा आश्रय आहे, आलंबन आहे, आधार आहे. लक्षात घ्या. विचार तुम्हाला मोठे करतील, नाही तर तुम्हाला बिघडवतील, घडवतील नाही तर बिघडवतील. म्हणून विचार फार महत्त्वाचे आहेत. वाचा, वाचन करा, ऐका. वाचनाची संधी सोडू नका, ऐकण्याची संधी सोडू नका. आणि स्वतःला गर्विष्ठ, स्वतः अहंकार करू नका. अहंकार माणसाला डुबवतो. अहंकाराचा वारा न लागो माझ्या जीवा, तुकाराम महाराज म्हणतात.
अहंकाराची हवासुद्धा तुम्हाला लागायला नको. आपल्याला किती अहंकार आहे, काही ना विद्या नाही आहे, बुद्धी नाही आहे, काही नाही आहे, पण अहंकार मात्र आपल्या ठासून भरलेला आहे. तो डुबवतो माणसाला. कौरवांना अहंकार डुबवला, रावणाला अहंकारानं डुबवलं, कंसाला अहंकारानं डुबवलं, जिथे अहंकार, हिटलरला अहंकारानं डुबवलं, मुसोलिनी आणि सगळे जे खल लोक आहेत, दुष्ट लोक आहेत जगातले, त्या सगळ्यांना अहंकारानं डुबवलं. लक्षात घ्या. तो अहंकार किती कमी करता येईल तुमच्या जीवनातून बघा. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानाला सहाय्यक आहेत, की नाही. स्वामी विवेकानंदाचं राजयोग पुस्तक आहे, ध्यानावरचं पुस्तक आहे, ते वाचा. सगळ्याच गोष्टी काही सांगता येत नाही, वेळ नसतो, आहे की नाही, पण तुम्ही वाचन करणार आणि सावधानी, आहे की नाही. दररोज थोडं तरी ध्यान करा. ध्यान करण्याच्या आधी प्रार्थना करा, आहे की नाही. प्रार्थना आपल्या खूप कामी येते, आहे की नाही. आणि प्राणायाम जास्ती करू नका, कारण तुम्हाला त्याच्यासाठी मार्गदर्शन लागतं. फक्त श्वास घ्यायचा, सोडायचा, बाकी प्राणायाम नाही करायचा. आणि सतत तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळालं पाहिजे, उत्तमात उत्तम यश मिळालं पाहिजे. 100पैकी तुम्हाला 100 मार्क मिळाले पाहिजे. मी म्हणतो 99 कशाला घेतं. आमच्याकडे मुलगी आहे, ती छोटी मुलगी आहे, ती दुसरीत आहे. तिला म्हणतो, ती परीक्षेला खूप घाबरते. माझ्याकडे येते, तिची आई घेऊन येते. तिला म्हटलं 10पैकी तुला किती मार्क मिळवायचे. तर बोले 4 5 नाही, 10पैकी 10 मार्क. 9.5 नाही, 9.5 नाही, 10पैकी 10. आता ती आले 2दा परीक्षा, 10पैकी तर 10 मार्क. 10 म्हणजे 100% मार्क मिळते तिला. 30पैकी 30 मार्क पर्सेंट, 100%. तुमच्यासमोर 2 मार्क, 4 मार्क, 5 मार्क, कसं तरी पास व्हायचं हे उद्देश ठेवूच नका. आणि बेस्ट, एव्हरीथिंग मस्ट बी बेस्ट. आमचं औरंगाबादलं मंदिर बघा, दगड आहे, पक्का आतून दगड आहे, बाहेरून दगड आहे, वरती छत आहे, लाकडाचं छत आहे, मार्बलला मारलं आहे, आणि वरती सोन्याचा मुकुट आहे. बेस्ट आहे. लोक कालच आले, कमिशनर आले होते औरंगाबादचे, छत्रपती संभाजीनगरचे कमिशनर, ते जॉईंट कमिशनर आले, दोघेही आले होते, आणि बरीच VIP आले होते. ते म्हणाले की स्वामी तुमचं मंदिर आम्हाला किती पडलं, आम्हाला सगळे सरकारी कार्यालय असे असायला पाहिजे, असे ते म्हणाले. कालचा विसर्जना दिवस होता, पण मला तेच आल्यामध्ये काय करणार, मी त्याच्यातच गुंतलो मी, आहे की नाही. ते मला किती सुंदर मंदिर आहे तुमचं, अशी मंदिरं आमचे सरकारी ऑफिस असायला पाहिजे. त्याला किती खर्च येतो, म्हणजे 10 पटीने तुमच्यात. तुम्ही सिमेंटचं बांधणार तर 3 कोटी असेल, त्याला 30 कोटी खर्च आहे. याच्यामध्ये सगळंच उत्तम आहे. तुमचं दगड उत्तम आहे, उत्तम ठिकाणचं आहे, डिझाईन उत्तम आहे, बांधणारी उत्तम आहे, लाकूड आहे फर्स्ट क्लास, बेस्ट लाकूड आणला मी, बेस्ट मार्बल आणला, बेस्ट दगड आणला, बेस्ट डिझाईन आहे, सगळं बेस्ट आहे. त्याचा एकत्रित परिणाम बेस्ट आहे. तुमचं सगळं बेस्ट असेल तर तुम्ही बेस्ट व्हाल. त्या प्रमाणात तुम्ही बेस्ट व्हाल, नाही तर त्या प्रमाणात तुमचं महत्त्व कमी होईल आहे. म्हणून हे ध्यान हे तुमच्या जीवनाला सहाय्यक आहे, की नाही. तुम्ही अंतर्मुखून विचार करणार, 5 मिनटाचा विचार करायला, माझं भविष्य काय असणार, वाईट असणार की चांगलं असणार, 10 वर्षांनी मी कसा असणार, आजच्या तारखेपासून 20 वर्षांनी मी कसा असणार, 30 वर्षांनी कसा असणार, 50 वर्षांनी 100 वर्षांनी मी कसा असणार, हे तुम्ही आज ठरवू शकता. 100 वर्षांनी ठरवू शकणार नाही, तुम्ही आज ठरवू शकणार उद्या कसं असणार, 10 वर्षांनी कसं असणार. त्याचा विचार करा. तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागलं. तुम्ही नुसतीच बडबड करणार, फालतू गप्पा करणार, आपला वेळ वाया घालवणार, तर तुमचं भविष्य तसंच होणार. तुम्ही तुमचं भविष्य घडवता. हे पुस्तक आहे बघा, तुमचं भविष्य, उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. स्वामी विवेकानंदाचा फोटो आहे माझ्याकडे बरेच. आणि हे गंमत म्हणजे इथेच झालेलं आहे, ते पंकट विद्यालय आहे ना, तिथेच त्यांनी मला एका मॅगझिनमध्ये, स्मारकीमध्ये आर्टिकल लिहायला सांगितलं, दिलं मी. मला थोडा वेळ काढावा लागला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं. त्याच्यामध्ये पुस्तक शेकडो हजारो मुलांनी घेतलं आहे. सगळे स्वामींचे विचार आहे, एकाग्रतेचे, ध्यानाचे पण विचार, सगळे 10 मुद्दे दिले मी त्यांना. या 10 मुद्द्यांवर तुम्ही विचार करा, अंतर्मुख व्हा. जितकं तुम्ही विचार करणार, जितकं चिंतन करणार, स्वतःच्या भविष्याचा विचार करणार, माझं भविष्य मी घडवणार आहे. बाकीचे आई वडील आहे, स्कूल आहे, कॉलेज आहे, प्रोफेसर आहे, आमच्यासारखे लोक आहेत, तुम्हाला फक्त मदत करणार, बाहेरून सपोर्ट करणार, पण तुम्हालाच घडवायचं आहे. तुम्ही स्वतःला घडवणार, दुसरं कोणी तुम्हाला घडवणार नाही आहे. हा विचार तुम्ही पक्का तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे, की नाही. जगामध्ये खूप तुम्हाला सहाय्य करण्यासारखं आहे. सगळं जग तुम्हाला सहाय्य करू इच्छितं, सरकार सहाय्य तुम्हाला करतो, सगळेजण सहाय्य करू इच्छितात, पण नुसतं सहाय्य करणार उभं तुम्हालाच राहायचं आहे. आणि ते तुमच्या हातात आहे, तुमच्या सामर्थ्यातली बाब आहे ती, आहे की नाही. याला हे जे छत आहे ना, याला टेकू होते, त्याला प्रॉप्स म्हणतात, असे टेकू होते. आता टेकू कधीतरी काढावं लागेल ना.
ते काढल्यानंतर छत राहिलं पाहिजे, नाही तर टेकू काढले छतही पडलं तर त्याला काय अर्थ आहे टेकूला. टेकूची आवश्यकता असते, पण कधी ते टेकू काढून टाकावं लागतात. टेकू असो की नसो, तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात, तुमच्या सामर्थ्यावर उभे आहात, आणि तुम्ही फक्त तुम्हाला मदत करत नाही, तुम्ही जगाला मदत करतात. एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे की नाही. तुम्ही स्वतः उभे राहू शकत नाही, तुम्ही स्वतःला सहाय्य करू शकत नाही. तुम्ही एक जगामध्ये एक वाईट माणूस म्हणून जर उभे झाले, एक वाईट स्त्री, एक वाईट पुरुष म्हणून झाले, मग आपल्या जीवनात अर्थ काय आहे. यावर सगळं चिंतन करा, विचार करा. यासाठी पुस्तक आहे. तुम्हाला पुस्तक ते जरूर वाचा. आणखी दिले असतील, हे पुस्तक जरूर वाचा. हे पुस्तक याच्यावर वर्कशॉप करणारे लोक आहेत, आहे की नाही. जास्ती काही नाही, याचे सगळे विचार तुमच्या माहितीतले आहे आणि तुम्हाला सहज समजणारे विचार आहेत, आहे की नाही. पण त्याचा विचार करायला पाहिजे. हे आपल्याला फार उपयोगी पडतात, की नाही. म्हणून आता आपण काय करू, पुन्हा स्थिर बसू. शेवटी 2-3 मिनटं ध्यान करू आणि आजचं आपलं सत्संग. स्थिर बसा. तुम्ही हालतात, शांत बसा. डोंट गेट डिस्टर्ब. वीज गेली म्हणून तुम्ही डिस्टर्ब झाले असं व्हायला नको. वीज जाओ की येऊ, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. शांत बसा, स्थिर बसा. मी 2-3 मिनिटांनी घंटी वाजवेल आणि मग हे संपेल. दिस इज अ प्रॅक्टिस. हळू डोळे उघडा. म्हणा ओम शांती शांती शांती. सर्वेपि सुखिनः सन्तु. म्हणा सर्वेपि सुखिनः सन्तु. सर्वेपि सुखिनः सन्तु. सगळ्यांनी सुखी व्हावे, जगातल्या सगळ्यांनी सुखी व्हावे. सर्वे सन्तु निरामयाः. सन्तु निरामयाः. कोणालाही रोगराई होऊ नये. सर्वे भद्राणि पश्यन्तु. भद्राणि पश्यन्तु. सगळ्यांना सगळीकडे काय होतं, चांगलं दिसावं. सगळ्यांची दृष्टी निकोप व्हावी, स्वच्छ व्हावी. मा कश्चित दुःखमाग भवेत. कश्चित दुःखभाग भवेत. कोणालाही दुःख होऊ नये, कोणाच्याही वाट्याला दुःख होऊ नये. सतत इतरांच्या कल्याणाची प्रार्थना करायला हवी. इतर सुखी झाले तर तुम्ही पण सुखी व्हाल. इतरांचं मन चांगलं झालं, तुमचं मन चांगलं होईल. सगळ्या युवक मित्रमैत्रिणींचा मी अत्यंत मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही सर्वांनी आज सकाळपासून हे सत्र हालू नका, जास्ती स्थिर बसा. इकडे बघा, आपसात बोलू नका. बोलण्याची गरज नाही आहे. तुम्हाला बोलण्याची काय गरज आहे. बाहेर गेल्यानंतर जेवणाच्या वेळी बोला. आता तुम्ही फक्त ऐकायला आले आहात, आपसात बोलण्यासाठी आलेलं नाही आहे. फक्त ऐकायचं. एका वेळी एकच गोष्ट करायची आहे की नाही. आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. तुम्हाला सर्वांचे आभार आहोत. आजचा हा जो कार्यक्रम आयोजन केला त्यांचे पण आभार आहोत. पुन्हा एकदा आपण म्हणून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.